आता चांगले आहे लागून तुला काय तुमचं नाव? अण्णासाहेब दौलतराव डख. तुझं नाव? कांताबाई अण्णासाहेब डख. आजी आजोबांची जीवन कथा, मुलाखत क्रम, परिचय आणि वातावरण मोकळं करणारे प्रश्न. नमस्कार. सगळ्यात आधी स्वतःबद्दल थोडं सांगा. तुम्ही सांगा पहिले. आम्ही पहिल्यापासून काय शेती करतो, आता वय झालं, शेती करणं होत नाही. मग आता बसून येत, काय दुखायले, म्हातारपण झालंय. काय आता घरचं काम करावा, बसावा, त्याची वाट बघावा, आदित्याला फोन करावा, आर्यनला बोलून घ्यावा, आता हेच काम. तुम्ही दोघे कुठल्या गावचे आहात? आम्ही दोघं गुगळी धामणगावचे आहेत. नुसतं सांगा ना. गुगळी धामणगाव. गुगळी धामणगावचे दोघं. तालुका शेलू, जिल्हा परभणी. पहिले कुठं होते? पहिले आम्ही करंजीला राहायचो, नंतर मानवत लग्नाच्या अगोदर मानवतो आलो धामणगावला. लहानपणी तुमचं गाव कसं होतं पहिले तुम्ही सांगा. लहानपणी आमचं गाव छोटं होतं. आता लोकसंख्या वाढली, मोठं गाव झालं, काही सुधारणा झाल्यात गावामध्ये. रोड आले. तर पहिले कसं होतं? पहिले रोड नव्हते, चिखलात चालावं लागत होतं. चिखलात चालावं लागायचं? हाय, रस्त्याने चिखल वाहता ना सगळा. रोड नव्हते पहिले, चालता येत नव्हतं रस्त्याने. गावात लाईट आले. तर पहिले लाईट नव्हते. बिना लाईट कसं जायचं तुम्ही? तसे त्याला जेव्हा चिमणी लावायचो, दिवा, कंदील लावायचा, कंदील. झोपायचं किती वाजता? झोपायला काय 8:30-9 वाजता झोपत. पाहिजे काहीच नव्हतं ना, टीव्ही नव्हत्या, सुविधा नव्हत्या काही. अंधार असायचा, कंदील घेऊन थोडा अभ्यास करायचा आणि झोपी जायचं. आमच्या टाइमला आम्ही लाईटच असते, रात्री झोपेत नाही. तुम्ही भाग्यवान आहे. त्या दादू दादी याचं पालन करायला. वय किती तुमचं आता? आता वय माझं 73 असेल. तुझं? 68. दोघं 10 वर्षासाठी पण 10 वर्षाचा कशाचा? 73 आणि 68, 5 वर्षाचा. 5 वर्षाचा. बरं आहे त्याला. लहानपणी खेळ, मित्र मैत्रीण आणि मस्तीची आठवण. लहानपणी आमच्या काय कबड्डीचे खेळ होते, विटी दांडू होता, गोट्या खेळणं होते. त्याला बोलतो. तुम्ही इतकंच खेळायचं? हो. ते व्हॉलीबॉल होता काही. प्रश्न आहे का नंतर? लहानपणी खेळ, मित्र मैत्रिणी आणि मस्तीची आठवण. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आठवतंय? असं कोणता गेम खेळताना तुम्हाला आज आठवतंय? आता आम्हाला कबड्डी आणि व्हॉलीबॉल ते आठवते तुम्हाला? कोण होते मग तुमचे मित्र? आमचे मित्र आता खूप जुने झाले, वारले काही. नाव सांगा ते. आता नाव काय सांगावं? म्हणजे तुम्ही ज्याच्या संग खेळायचं तुम्हाला कोणाचं नाव आठवत नाही आता? आता आठवते ते शेलूचे होते, काही रफाटे, पवार होते, कदम होते, घोडके होते, असे बरेच जण होते. जोशी होते, सुभेदार होते, परताने होते, बाहेचे होते, बिहाने होते. आणि तुला काय आठवते खेळताना? कोणता खेळ आठवते तुला, जे तुला आठवते? आमच्या दोरीवरच्या उड्या खेळायच्या, सायकल खूप आवडायची. दोघी चौघी म्हणून आम्ही सायकल खेळायचो. तुमच्या टायमाला सायकल होती? ती होती तेव्हा. ते लागायचं नाही का ते इतका मोठा दांडू जास्त त्यामध्ये? लेडीज सायकल आहे ना. लेडीज होती तुमच्या टायमाला? तेव्हा लेडीज सायकल होती. सायकल पुढे बास्केट असते मोठी ती सायकल.
सिंधळी बाग घेतलेली आहे त्याची. बरं, कोणत्या मैत्रिणी आठवतात तुला आज? आठ नाव सांग ना. बरेच होते आपल्या. पवळाच्या हा पवळा होते, पवळ पण होते ना. शामी तुला काय आठवते नेमकं? तुला कोणता गेम आठवते आज खेळताना? खेळताना आमची लंगडी. लंगडी आठवते तुला? हो. म्हणजे असं काहीतरी जे असं लक्षात येत तुला, बुवा असं असं खेळ होता आम्ही? आम्ही खेळायचोच ना. लंगडी खेळायचो, रनिंग खेळायचो, लपंडाव. लपंडाव. लहानपणची हेच खेळ होती पहिले. दोरीवरच्या उड्या. शाळेची आठवण, शाळेत जाणं, शिक्षक किंवा एखादी मजेदार घटना सांगा. घटना सांगा, घटना. शाळेचं नाव हे नाही, घटना. काय सांगा बाबा. काय बॉम्ब घेऊन नाही पडला का शाळेत कधी? काय नाही पडलं. काय केलं शाळेत जाऊन? काय घटना आगाऊ घडलीच नाही ना काही. घटना म्हणजे तुम्ही काय मस्ती करायचे मास्तर सोबत? मास्तरासोबत काय नाही, ते प्रश्न विचारायचे, आम्ही प्रश्न सांगायचे. मास्तर नसले तर बाहेर यायचो, व्हॉलीबॉल खेळायचो, कबड्डी खेळायचो. ते एखाद्या ढिंगा मस्तीमध्ये मुलाचे भांडणं थोडेसे लागायचे, पुन्हा एकत्र यायचो. भांडण्यामध्ये तुम्ही आणलं का नाही कोणाला? नाही, कोणाला हाणामारी नव्हती, नुसतं बोलायचं. मास्तराला? मास्तराला नाही. मास्तर नाही हाणायचं तुम्हाला? नाही. म्हणजे कोणीच कोणाला नाही हाणायचं? हा. लय चांगली शाळा होती तुमची. आणि होमवर्क नाही केलं? होमवर्क आम्ही नेतच होतो. होमवर्क नाही केलं तर मग उलभाषा करायला हवी. पाय दुखत असतील उठबशा करताना? हो, पाय दुखत होते ना. आणि एक अशी बी कन्सेप्ट होती म्हणा की समजा कोणी शाळेत नाही आलं तर मग ते मास्तर पाठवतात लेकरायला आणायला. हा, खूप लहानपणी ते चपराशी असायचं. चपराशी? चपराशी गावात फिरायचं आणि त्या मुलाला पकडून न्यायचं. जे शाळेत मग कोंबडे करायला लावायचं मास्तर असं कानावर. छडी लागे छम छम विद्या आहे. छड्या आणायचे. अजून असं काय काय करायला लावायचे? अजून मग काय नाही, पुन्हा काय करायला लावायचे. मास्तर हे सरकारी असते. तुला दादी तू कोणत्या शाळेत होती? काय शाळेचं ना? कन्या पाठशाळा. नेताजी सुभाष कन्या पाठशाळा. जिल्हा परिषद. जिल्हा परिषद कन्या पाठशाळा. किती पर्यंत? 8वी पर्यंत. किती लेकर होते तुम्ही सगळे? खूप संख्या होतो. 35. शाळेतले काही ते बहीण भाऊ नाही, अशी मैत्रिणी. बरी शाळा करंजी मध्ये होती का तुम्ही जायचात कुठं? नाही, आम्ही माणूसला आलोच राहायला. मग माणूसच्या शाळेत होतो. कसं जायचं तुम्ही? आम्ही असं पायीच जायचं. पायी पायी जायचं? किती लांब होतं घरापासून? बरंच लांब होतं. 1 किलोमीटर. तेवढं होतं. 1 किलोमीटर तर काहीच नाही. इथून बस स्टँड बस. घरापासून तिथपर्यंत जायचं यायचं. शिक्षक होते ना आम्हाला. नाव सांग बरं. कर्डेकर सर होते, दलालबाई होत्या. हो, चांगले शिक्षक लोक होते आमचे. कोणता कोणता विषय शिकवायचे तुम्हाला? आम्हाला मराठी, इतिहास, भूगोल. इतिहास, भूगोल, मराठी, गणित. पाठकबाई शिकवायच्या. इंग्लिश, खासबाई. ते सगळे वाढले असतील आता. आता ते गेले सर. ते म्हणजे तुम्ही इतके वय झाले म्हणजे ते आता कशाचे राहते. इंग्रजी शिकवायची का? त्याला दुसरा पॉइंट, तरुण पण आणि स्वप्न. लहानपणी किंवा तरुणपणी तुमचे स्वप्न काय होते तुम्ही सांगा. आमचे स्वप्न काय, आता ते शेती करून सुदूरूपाला नको अशा गोष्टी करायचो. आम्ही शेतीमध्ये शिरलो. शेतीमध्ये काय म्हणावं असं उराणा. तरी शेतीत करावं लागत होती, दुसरा पर्याय नव्हता काही. त्या टायमाला स्वप्न बघायला तुमच्याकडे होतं काय?
आमच्यापाशी काय असेल स्वप्न आता आजच्या टायमाला जसं आम्ही पायलट व्हायलो, हो, तेव्हा कोणी आम्हाला डॉक्टर असे व्हायले, कोणी शिक्षण नव्हते, इंजिनियर, शिकविणार नव्हतं कोणी. कोणी ऍक्टर व्हायले. आम्ही मनाने जात होते, आठवत घरी जात होत, पुन्हा म्हणजे सांगायला कोणी नव्हतं, काय नव्हतं. म्हणजे तुम्ही कुठपर्यंत, हे बघा आपण टीव्ही बघतो, टीव्ही मध्ये इमान चालतं, तर आपल्या विचारामध्ये इमान येतं. तुमचा विचार कुठपर्यंत आहे ते नेमकं तुम्ही बघितलंच काय होतं? आता विचार आम्हाला वाटू लागलं मोठी एखादी नोकरी लागून काय होईल, पण नोकरी कमी शिक्षणाच्या वगैरे लागल्या नाही. तुझं काय स्वप्न होतं? माझं पण स्वप्न होतं खूप शिकावा. तुम्हाला लय शिकायचे स्वप्न आहेत त्यात. हो, पण आता बरेच बहीण भाऊ होत होता, 5-6 जण आहेत, त्याचा खर्च नव्हता होतो. म्हणजे आजच्या टायमाला आम्हाला पुस्तकाला हात नाही लावू वाटत. इतकं कुठं गेले की सगळे म्हणजे शिक्षण. तेव्हा मग त्याच्यासारखंच असं वाटायचं, आपण बी असंच होतो. आता तुमच्यामध्ये स्पर्धा वाढलेल्या आहेत, तेव्हा काही स्पर्धा नव्हत्या, काय नव्हत्या. शिक्षणाच्या हे केलं ते करू म्हणजे एवढी काही बुद्धिमत्ता नव्हती. मग त्या टायमाला तुमचं शिक्षण सोपं होतं, स्पर्धाच नव्हती ना. आजच्या टायमाला जिथं स्पर्धा असते ते मुश्किल असते. आमच्या टायमाला शिक्षण शिकू देत नाही, नको आपलं करगडचे सांगायचे आई वडील. पैसे पुढे लावायचे, पैसे येत नव्हते त्यावेळेस. खायला प्यायला तर होतं म्हणून. मग काही नव्हतं. आजोबा, ठीक आहे, आजोबाला प्रश्न आहे. शेती सुरू करण्याची वेळ आणि पहिला अनुभव कसा होता? शेती सुरू करण्याची वेळ माझी 76 मध्ये सुरू केली समजा. 1976. 76 म्हणजे 76, 76, 1976. म्हणजे एका वर्षानं मम्मी झाली. 1977. त्याच्यानंतर वेळ पाडली, विहिरीत आम्ही पाणी लागलं म्हणून ऊस लागला. ऊस लागला नाही तर त्या कारखान्याने नेला नाही, ऊस जोरात आणला, खूप खर्च केला, तोट्यात स्थिती आली. पुन्हा ऊस लावला, पुन्हा कारखान्याने नेला नाही, तोडून दोऱ्यावर टाकला, फुकून द्याला. मग याच्यामध्ये अंधार आलोच ना, जे नफा भेटायला ते सगळं जाऊ लागला. लागवड आणि तोडून दोऱ्यावर टाकणं हे खर्च थोडा येतो का? शेती अंधारमध्ये आली, पैसे उरले नाही काही. इथून पुढे शेतीवर मनच उडालं. या पिकाला खूप खर्च येऊ लागले, याच्यात माल झाला तर नेमके पैसे आले तर हिशोब केला, शिल्लक काहीच राहत नसत. म्हणजे शेती बेसिकली असं म्हणजे त्यामध्ये काय हेच नाही, प्रॉफिटच नाही. काय प्रॉफिट नाही शेतीमध्ये, एवढं दाखवली तर. एखाद्या दिवस बाय चान्स, एखाद्या दिवस लागला चान्स तर माणूस त्याच पिकाला जाते, पुन्हा त्या पिकाचा उत्पादन खर्च बी निघत नाही पुढे. आता मला एक साल त्याच्यामध्ये 2 एकरात ₹1,00,000 मेथी झाली त्यावेळेस. आणि पुन्हा करीत राहिलो तर काय नाही, मजुराचे पैसे निघाले सगळे मार्केट लावून. आणि मजुरी डिमांडचा खेळ असेल ना. मग त्याला ते झालं डिमांडचा. आता तरी वाढेल, पुन्हा तरी वाढेल, दुसरे पिकं घेतले तरी त्याला तसंच होतं. करायचं काय मग त्या टायमाला धंदा वाढायला पाहिजे. तेव्हा एकच काम करणारे लय मोठे लोक आहेत, तेव्हा ते काम धंदा करायचा आपल्याला पैसा पाहिजे, त्यावेळेस पैसे जमत नसेल ना. शेती करायला किती भाव होते त्या टायमाला? लय फुकट भाव होते, 1,000-1,500 रुपये तर 2,000 पर्यंत. आफ्टर ऑल म्हणजे जे ऍसेट पैसे बनवण्यात आले त्या ऍसेटला पण पैसे नसते. म्हणजे शेतीमधून अगर पैसा होईना झाला तर शेतीचे भाव पडते, शेताचे भाव पडते. नाही, हे आता कसं आहे, इन्व्हेस्टमेंट करायला गुंतवायला लागले, लई पैसे यायला लागले, तर मग पुढे चालून आता लोकसंख्या वाढायला, जमीन थोड्या वाढल्या, त्याच्या डिमांड यायला लागलं त्याला. खरंच तसं म्हणलं तर लोकसंख्या वाढायली हे खरं आहे, पण इतकी पण नाही. प्रॉब्लेम ही आहे की काय म्हणतात त्याला, मॅनेजमेंट बरोबर नाही. लय मोठं खाणं वाया चाललंय, लय मोठे लोक उपाशी मरायले, आमिराच्या घरानं खाणं वाया चाललंय, गरीबाच्या घरात खायला भेटणं. तुमच्या टायमाला तसंच नव्हतं. मेन गोष्ट हे सगळ्यांना तसंच होतं. कोण उपाशी मरत तुमच्या टायमाला? गरीब होते ते, जे म्हणजे ज्याला काहीच नव्हतं पर्याय उत्पन्नासाठी. आजी, लग्नाआधी घरातलं जीवन आणि काम कशी होती? काम आपले घरकामच
सगळंच करावं लागायचं. लग्नाआधी लग्नाआधी घरातलं जीवन आणि काम कशी होती लग्नाच्या पहिले? म्हणजे आपले घरकामच असायचे, चांगले होते. कपडे धुवा, जेवायला बनवा, हा. चहा करा, जमीन घर सारवा. कसं आहे माहिती का, हे जे काम आहेत ना, हे जे माझे नातू होते पदनातू, त्याला हे कामच माहित नसते. काहीच माहित नाही होते. रई कशी लावली होती ते माहित नाही आताच्या बाळाला. फरशा निघाल्यात तेव्हा आम्हाला सारवायचं होतं. शेण कालवायचं एका टोपल्यात, सगळं घर असं सारवून घ्यायचं. संध्याकाळी कांदलाचे फुगे घासायचे, जेवायला तेल भरायचं, हे संध्याकाळची काम. दिव्याला तेल भरायचं, दिव्यात रॉकेल टाकावं लागत होतं पहिलं. आता तर रॉकेल राहिलंच नाही. तुम्हाला पाहायला रॉकेल नाही. रॉकेल दिसत नाही, रॉकेलच नाही राहिलं. आमच्या तेव्हा रॉकेलच असायचं घरात. एक मिनिट. पडणचे पडण उभा. हा ना, 76 बसून 25 कितीच काळ बदलला. 40-50 वर्षात किती काळ बदलला? खूप बदलला. आजच्या टायमाला फायटर जेट आहे, तुमच्या टायमाला ते नव्हते. फायटर जेट इमाईन काय एवढं फायटर जेट कोणतं असते माहितच नव्हतं. नुसतं विमान चालले वर बघायचं. त्या टायमाला तितके होते मला माहिती आहे ना. झालं ते रेप पडत होते, ते रॉकेट होते. आता रॉकेट काही जास्त दिसत नाही. तर आजच्या टायमाला काय दिल्ली पासून इथं 1-1.5 घंट्यामध्ये पोहोचते माणूस विमानानं. किती आहे डिस्टन्स? 1000-1500 किलोमीटर. हो. अरे बापरे. आम्हाला करंजीला जायचं म्हणलं, एसटी आली तर खूप आनंद वाटायचा. आता आपल्याला गाडी बैलात जायचं नाही, आता एसटी नवल वाटायचं. नाहीच वाटायचं. जळगाव गाडी लागली खेड्यात मोटरसायकल नव्हती कोणाची, आली तर भाव चालून फिरत पोरं तिथे. नवल लागायचं. जीप आल्या होतं मग विशेषच वाटायचं. जीप म्हणजे मोठी गोष्ट आहे. हो. म्हणजे अशा गाड्या मोटरा कमी होत्या बघा. नसल्या नव्हत्याच खेड्यातून. तुम्ही एसटी बघितली की तुम्हाला असं इमानासारखं तसं वाटायचं. पहिली एसटी इथून एक जात होती, तिला हँडल हाणावं लागत असं. तिथे रोड नव्हता, हँडल असं फिरवायचं. स्टेरिंग नाही, स्टेरिंग वेगळी. पुढच्या तोंडला तितका दांडा घालायचा ना असा फिरवायचा होता. असं घर कणवायचं मग ते सुरू होईल समजा. ते स्टार्ट म्हणते त्याला. स्टार्ट करायला जे जुने इमान असतील ना, एकदम वर्ल्ड वॉरच्या टायमाचे, त्या टायमात ते प्रोपेलर असते ना, त्याला फिरवावं लागते. ते हँडल लोकांना होतं, याला फिरवायचं असत. बेजार होय फिरू फिरू. जीपला तर स्वतंत्र, एसटीला तर स्वतंत्र, ट्रकला तर. आता मी सोलो व्हायच्या पहिले मी पायलट व्हायलो ना, तर सर पण चिडले होते माझ्यावर. मी काय चूक केली होती की जे इमानाची चाबी ते सगळं ते बंद, ठीक आहे, पण त्याच्या समजा कधी एक बटन असते मास्टर नावाचं, ते ऑन असलं तर इमान चालू होतं. तर मग असं काय की आम्ही इमानामध्ये जाऊन बसा, चाबी द्या, इमान चालू होतं. पण इमान चालवायच्या पहिले जे चेक करावं लागतं ना, त्याच्यामध्ये पूर्ण चेक करावं लागतं. ते जे प्रोपेलर असते ना समोर फिरतंय, प्रोपेलर जे असते ना, जे गोल गोल फिरतंय, त्याला मी असं केलं. असं केलं की चालू होतंय. मग लक्षात धरायचं ते. जसं ते ऑटो कसं असं वडला होते मागं पडतं, असं केलं. ते जुन्या टायमाला ते प्रोपेलर असं गोल फिरवलं की इंजन चालू आहे. ते झालं सुरू. सुरू नाही झालं, पण सर चिडले होते माझ्या की बरोबर चूक केली म्हणजे. बरं, जीवन कसं होतं लग्नाआधी घरातलं जीवन? जीवन चांगलं होतं लग्न अगोदर. म्हणजे वडील काटवायचे, कोणती गोष्ट करता येत नव्हती, काय नव्हती मनाने. काय गावात आला आईस्क्रोट काय खाला, 5 पैसे सुद्धा भेटत नव्हते, रडून रडून घ्यावं लागत होते. 5 पैसे? हो, 5 पैसे. त्यावेळेस 8 दहाना होता आमच्या वेळेस. 3 पैसे होते. 3 पैसे, 8 दहाना म्हणजे 3 पैसे. कचलाचे होते, कचलाचे. 1 पैसा. त्याच्या अगोदर होता ढवळा पैसा, तांबडा पैसा. 1 पैशाचं तांबडा पैसा याचा, तांब्याचा.
आणि ते 3 पैशाला छान जीवन होतं. आईस करून भेटायचं, पुन्हा 5 पैशाला झालं, कसल्याचे 5 पैसे होते पैसे. गादीगार हा. काय म्हणते हो, तेच ते बी ते येत नाही ना. ते मी लहानपणी तुम्हाला किती द्यायचे पैसे, 5-5 रुपयाला गोळा, हो, गोळा. ते असे खिसू ते बी आहे द्यायचं. ना आता. ते आता येणार. ते निघालं ना तुमचं आईस्क्रीम. हम्म. ते बंद झालं. पुन्हा ते त्याला त्या हार्पिकच्या बाटल्या द्यायच्या, हो. हम्म. सोनपापडी द्यायचं, ते हो. गोंधळी म्हणून बोलतो. ते हे द्यायचं वाटाणे. वाटाणे द्यायचं. प्रेम कथा आणि लग्न, तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटले? ते काय नाही, भीती वडील आली इथं बघायला, मला पाहिलं, मुलगी पाहावला म्हणले, मुलगी पाहायला गेलो. एंगेज मॅरेज म्हणतात ना, एंगेजमेंट. हा तसं मॅरेज झालेलं आहे आमचं. असं आताच्या काळामध्ये नाही. आधी वटान बोलान बरं. नुसतं शाणे माणसं म्हणायची, इथं मुलगा आहे, हो मुलगी बघून घ्या, झालं. फक्त समजा आवडलं नाही तर तरी पण ते मोठ्या माणसाचं ऐकावं लागत होतं. वडील म्हणले हेच करायचं, हम्म. तर त्याच्याबरोबरच लग्न करायचं, वडिलाच्या मनावर. असं आहे. आमचं तसंच झालं ना. यायचे वडील म्हणायचे काय नाही होत, काळी असू ती नकली असू ती चपटी असू, हिच्यासोबतच लग्न करायचं. बरं, मग समजा लग्न ठीक आहे, त्या पहिले असं नाही की याच्या घरात बी बघितलं, त्याच्या घरात बघितलं, त्याच्या घरात बघितलं, असं वेगळ्या घरामध्ये नवरी बघितली. नाही दुसरी वय होती. समजा आज एका ठिकाणी गेलो, तर त्यांचं झालं, पुन्हा इथे गेलो. तुम्ही गेला होतात की इथे पप्पा आले होते डायरेक्ट दादीचे? माझे वडील आलते नाही रे हम्म. बघा. म्हणजे एक मम्मीचा टाइम होता ज्याच्यामध्ये नवरदेवाले नवरीच्या घरातले नवरी बघायला हो. बहुतेक. अजून नवरीवाल्यांनी याच वडिलांनी भावानी पाहुण्याने नवरदेवाच्या इकडे बघायला. आधी त्याला पसंत पडलं तर मग मुलाला जायचं. आमच्या इकडे कधी मुलगा पाठवतात, तर आपण जातो बघायला. ते घर कसं आहे ते पाहायचंच नाही. हम्म. शेणा मातीचं सारवायचं, लाईट नाही घरात, तरी पण आपली मुलगी द्यायची होत करून मी काय म्हणून करीन, सुधारणा करीन. असं. आता लाईट निघाले. लग्नाची गोष्ट ठरवून झाली की प्रेम विवाह झाला? ठरवून झाले लग्न. कोणाचं प्रेम पहिलं? काय नाही आता काय मला काय झालं? प्रेम आणि ग्रेम. एक याची 10वी 12वीला शिकायला आणि 7वी 8वीची मुलगी. मग भारी ना, म्हणजे ज्या वयात पहिलं प्रेम होतंय समजा आजच्या आणि त्या टायमाला, त्या टायमाला तुमचे लग्न पण झाले ना. प्रेमाचा हे म्हणजे नाही. असा विषय नाही की कोण दुसऱ्यासाठी रडायले, नाही, नाही. लग्न दुसऱ्यासोबत. अरे लय भारी काळ होता ते. हे नाही, हे आताच नाही चांगला. आता तर नाही तर. नाही नाही. अरे हिंडत येत फिरत येत भांडणं होते, रोजचे भांडणं द्यायचे प्रेम केल्या. नको रे बाबा. असं जीवन चांगलं. लग्नाच्या दिवशी एखादी आठवण, लग्नाच्या दिवशीची एखादी आठवण जी आजही हसवते किंवा भावुक करते तुम्हाला. भाऊ सांगा दादू. काय कोण सांगावं लग्नाच्या दिवशी. ते लग्नाचं छान होते. बँड खूप वाजवायचे, सोंगा आणायचे. दुसऱ्याने तुमच्या लग्नात सांगलो मी, जनरल नाही. आमचं सांगायला लागलोच ना. टांग्यात बसायचं, नवरदेव शेवंती जाती, वाजत गाजत खूप मजा वाटायची. म्हणजे वाजत जातं, जमान जातं, भला वेळ लागायचा. तिथं जातं, ते कपडे चढवायचे, तिथून लग्न मंडपात याचं, मग तिथून पुन्हा लग्न लागायचं. कसं वाटत मग तुम्हाला? कसं वाटत होतं पहिल्यांदा भारी बस? वाटत होतं, ते नवीन होतं ना. शेजारी पाजारी सगळे येत असतील. मग खूप बैलगाड्याने लग्न रस्त्यावर 50 बैलगाडी होती. लग्न कुठं लावलं तुमच्या दोघांचं? करंजी. करंजी इथून किती लांब आहे? इथं म्हणजे मामाचं गाव होतं ना ते. हो ना, किती लांब आहे इथून? इथून आहे सगळं 10-12 किलोमीटर, 10 किलोमीटर. तर म्हणजे नवरदेव नवरीच्या घराचं अंतर किती? 10 किलोमीटर आहे. हा. मला महिन्यात निघालं लग्न. झालं करायला काय लय मोठे आहे अजून. बापरे. कशाला उपयोग पडतं कोणाला तुला. हे म्हणलं ना, माझे लेकरं होतील नातू.
नातू पोतू बघतील त्याची. हम्म. बरं आदित्य, तू सांग आता केव्हा आता इतके वर्ष राहील का पुढार पिढीची? हा, गांधीजीचे नाहीत का, वर्ल्ड वॉरचे नाही का? लग्नानंतरचं पहिलं वर्ष आव्हानं आणि गोड क्षण. गोड क्षण. गोड क्षण. गोड. लग्नानंतरचं पहिलं वर्ष हम्म. आव्हानं हम्म. आणि गोड क्षण म्हणजे चॅलेंजेस हम्म. अँड स्वीट मेमरीज. लग्नानंतर काय सगळं सुखी जीवनच गेलं. शेती करीत होतो, उत्पन्न निघत होतं, दुपारी राहत होतो. हम्म. तुम्ही काय काय असे चॅलेंज फेस केले लग्नानंतर, म्हणजे पहिले तुम्हाला वाटायचं त्याला चॅलेंज शेती सुधारून म्हणून काय करतो. त्याचं पहिले मी हा, मग काय पुन्हा काय करायचं चॅलेंज आणखी. शेतकऱ्याचे काय असे तेव्हा काय नवीन काय हे नव्हतं. ऍज अ शेतकरी नाही, हम्म. लग्नानंतर आणि पहिले लग्न झाल्यानंतर हम्म. काय फरक येते. नवरी येते घरात, नवरी घरामध्ये येते, हो. मग काय तुम्हाला आनंद प्रॉब्लेम्स किंवा असं काय आनंद प्रॉब्लेम नाही काय. टेकन देऊन बस तुला. हम्म. गोड क्षण कोणता आहे? गोड क्षण काय असायचा गोड क्षण. मम्मी झाली तेव्हा मग तेव्हा आनंदच असतो ना बाबा, आपल्याला मुलगी झाली वाटायचं नवीन पहिलं क्षण असतो ना ते. मम्मीच्या पहिले पण झाले होते ना? नाही. मम्मी फर्स्ट आहे. हम्म. तुझं सांग आधी, तुझे काय चॅलेंजेस होते लग्नात पहिले आणि लग्नानंतर, तुला कसं होतं? खूप कठीण गेलं होतं. काय सांग. म्हणजे घरी आलो आमच्या तिथून इथं समजा आमच्या इथं लाईट नव्हती, सगळा अंधार ग्रुप ते दिवे भरायचे लावायचे, लाईट नव्हती. पण मन रुळलं, मग आनंदात गेले दिवस. पहिले प्रॉब्लेम झाले. पहिले पहिले इथं लाईट नव्हता, हं. तिकडं होता. हो, तिकडं होतं. आणि तुम्ही तेल आणि तेल टाकणं कंदिलामध्ये हम्म. आणि कोणता गोड क्षण आहे जे तुला आठवतं? कोणता ते रेकॉर्ड व्हायला सगळं? हा, काय आठवत नाही तेवढं, असंच कळायचंच नाही कसं काय काय. आनंदच आनंद दररोजचा. पाय खाली घ्या बद्दल. पाय पाय खाली घ्या. सगळा गोडक्षण होता तेव्हा लग्न झाल्यावर. काय तरी डिफरन्स पाहिजे. आजच्या टायमाला इतकं कोण भेटत मग लग्नाला, खास करून काय आजच्या टायमाला मुली आजचं कोण कसं भेटत युग नाही झालंय का? बघा. पहिले भेटेल म्हणलं लग्नाला लोक, मग लग्न नका करू कशाला, सिंगलच बरे. तू नाही म्हणत का मला? हा, ते कारण सगळं वाढले. नवरा बायकोचा बेबाना होतं, ती म्हणते हे पाहिजे, हे म्हणते ते पाहिजे, तिच्या अपेक्षा कोणी ते करू शकत नाही. असं होतं. पार्लर ते त्याचं काही नव्हतं ना तेव्हा. हे नवीन आले की त्याला काही सण सोपी पाहिजे. नवरा कमी राहतला शिकते, नाही कमी राहतल्यावर का जीव देईन कधी. जे पण आहे भारी संसार आणि कुटुंब. ओके, मुलं झाली तेव्हा तुमचं जीवन कसं बदललं? म्हणजे काहीतरी आपल्या माग म्हणजे जबाबदारी पडली. जबाबदारी वडलं, तुम्ही सिरियस झाला. हो, आणि लेकरं व्हायच्या पहिले जबाबदारी नव्हती. जबाबदारी होती पण ती वाढली ना. काय जबाबदारी वाढली असेल लेकरं? मुलाबाळाचा खर्च वाढतो, सगळंच वाढतं ना. आणि त्या टायमाला कोणता खर्च होता? अरे काय एखाद्या दुखणं येतं, बिमार पडतं, कोणाचे दूध नसलं लेकराला दूध आणावं लागलं, काय अनेक भानगडी असतात, ते काय सांगावं त्याला. आणि इथं होतं दवाखाना? दवाखाना होता सेलू. गाडी बैल झोपायचे. लेकराला काय हो. झालं, गाडी बैल पकडून सेलूला, शेलूला जायचं एवढं सुपाळ घेऊन ते. आणि ते रडायला त्याच्यात, आणि त्याच्यात ते किती तसं आनंद पुन्हा, होता पण. आणि तसं दुडू करत जायचं शेलूला, बैलगाडी दाखवायचं, पुन्हा यायचं वापस, पुन्हा घरचे काम करायचे. अवघड होतं. आणि ते पळत बैलगाडी पळत जात असेल ते. हो, गाडी बैल जोडू त्या टायमाला गटके बसायचे त्याला कशा पाकिट का काय.
रिक्षासारखा बसायचे. टांगा होता त्याला, काही हवा लागायची नाही आतमध्ये, ऊन लागायचं नाही, आनंदच होता ती. रबलाच्या टायर नव्हती का त्या टाइमला? नाही नव्हते रबलाचे गाडी. बरं मला एक सांगा, एक आहे नॉर्मल बैलगाड्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सामान आणतात म्हणजे इमर्जन्सीसाठी जसं आजच्या टायमाला ॲम्ब्युलन्स आहे, तसं त्या टायमाला कोणती बैलगाडी नव्हती जी फास्ट आणि काय नव्हतं काहीतरी असं भारीची बैल. काय बैल कापड झालं आणि बैल पण झुकून आपण आपल्या चुकीचं नाहीत ना. जे निघायचं गाडी बैलानं, ते लेकरू आरडून परेशान, कुठं दवाखाना करायचा. पण असं काही होत नव्हतं, औषध दवा दिली की राहायचं त्याचं. म्हणजे एक तर राहायचं नाही तर जायचं. मुलांना वाढवताना कोणत्या गोष्टी सर्वात कठीण आणि कोणत्या आनंददायी? वाढवताना लेकरं मोठे करताना काय अवघड होतं, कशाने तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद आला? काय तर लहानपणी दूध पाजायचं, कळायला लागलं त्याला खाऊ घालायचं, तर जवारीची भाकर किंवा पोळी चपाती, त्याला खाराची पोळी घासायची, ती खायला द्यायची, कधी दुधात चुरून द्यायचं, असं होतं. बाळाला आता कसं आहे तसं नव्हतं. आता भाकरी होतं, गरम गरम भाकर करायची, त्याला मीठ लावायचं हा आणि असे हे करायचे मुटकेन त्याच्या हातात द्यायचं, खाऊ नाही घालायचं, मग ते चोकून खायचं, आता ते औषध पाणी प्यायचं, निघालं. झोपायचं. चुकून खायचं. हा असं नव्हतं आताच्या वेळी. ते एवढी पेस्ट करा, त्याच्या तोंडात वाचा. आजच्या टायमाला तर लय काही आहे. नाही बाबा, इतकं नव्हतं काही. वाढले आता काही. माझ्या लहानपणीच काहीतरी होतं वाटतं, ते पावडर आणा आणि ते काय म्हणतात ते आल्याच्या टायमाला होते. पावडर होतं काय नव्हतं तर. मम्मीचं लहानपणी इथंच गेलो. हो इथंच, पण तेच खाल्लं, असं नव्हती पेस्ट वगैरे, त्याच्यातच मोठाले झाले ते. चटणी भाकर आपली मुटके खाऊनच, असं नवीन पदार्थ नाही त्याला. नवीन काहीच नव्हतं. जे आपण खातोच का तेच, पण फिक्क तेव्हा करायचं. डबल रोटी नव्हती, ब्रेड नव्हता, टोस्ट नव्हतं. मग होतं काय ते सांगा त्याचा ना. आनंद. बिस्किट राहते, इतकुली बिस्किट मोठाले बी नव्हते असे ते एवढे. बी काही भेटायचे नाही. इतकुले होते ते भेटायचे नाही, गोळ्या होते इतकुल्या. ते म्हणायचे नाही त्यानं कफ होतंय, कोणा दवाखान्याला जा गाडी बैल घेऊन. पण त्याच्यात खूप आनंद होता, आनंद वाटतो. खरंच आपल्या लेकराला हे नाही ते नाही असं काय नव्हतं तसं. आता म्हणजे हे नव्हतं की त्याला कॉम्पिटिशन नाही तर त्यानं त्याच्या लेकरं नाही Competition घेतलं, काही नव्हतं. आपल्याला काय. कॉम्पिटिशन काय नव्हतं. त्याला एक जीन्सची पॅन्ट आली की आपल्याला त्याच्यावर पाहिजे काय स्लॅक्स आणायचा. म्हणजे इतकं आहे की देवानं आजच्या पण टायमाला सगळ्याला दिले, खायला राहायला, गाडी सगळे. पण माणसं काय ना परेशान आहेत की आमची गाडी त्याच्यापेक्षा भारी नाही. आनंद नाही आता, तेव्हा आनंद वाटेल. समाधान घेत नाही, समाधान पैशाने येत नाही. 1000 असले 2000 कसे होते, 2 ते 4 कसे होते, लाखाचे 10 लाख कसे होते. ही स्पर्धा वाढलेली. एखादा आमदार असला त्याला वाटतं मी मंत्री कसा होईल, मंत्री असला तर मुख्यमंत्री कसा होईल, मुख्यमंत्री असला पंतप्रधान कसा होईल, पंतप्रधानाला दाजीला काय वाटतंय मग? अशा स्पर्धा जीवनामध्ये वाढलेल्या होत्या. हे तर एक माणसामध्ये झालं आमच्यामध्ये की पैसे पाहिजे, पद पाहिजे, हे पाहिजे ते. बायामध्ये काय वाटायचं ना आता आपली मोठे पाहिजे, त्याच्यासाठी पैसे पाहिजे. ते एक शेतीला काय किंमतच नव्हती. घराघरात माळव होतं, भावच नाही यायचा. दूध होतं घरोघर, दूध घरोघर होतं पहिलं. बरं ना. मग समजा तुम्हाला खायला आहे, तुम्हाला राहायला जागा आहे. शिक्षणाला एवढा खर्च नव्हता, फुकट बघा. होतं. शिक्षणाला पैसे नव्हते. मी म्हणतो शिकून करायचं बी तर काय आहे. जर का तुमच्या घरातलं माळ भरलेलं आहे, तुम्हाला प्यायला दूध आहे चांगलं, आजच्या चांगलं खायला 30,000 रुपये लागतेच नाही. आता भेटत नाही त्याचं. चांगलं पाणी प्यायला, चांगलं पैसे दही, खर्चून चांगलं ती दूध. भेटत नाही, तिथे पैसे खर्चून ती. हा ते भेटायचं तुमच्या टायमाला. आजी आजोबा स्वतः करून आणायचे शेतातून ते. फक्त आपल्याला घरी काय करायचं. ते मडक्यात दूध तापवायचं, ते लाल भडक दूध दिसायचं, त्या हाताला तिथे तवंगी आता तुपाचा काय काढलेली आपण. ते आता लेकरायला नाही. तेच तर म्हणलं ना मी. ते पहिलं खायला ना मला भांडणं लागत. पण त्याला ते खाणार.
आणि समाधानी लोक होते ज्यांना हम्म. टेन्शन नाही व्हायचं काय काय नाही नव्हतं, बिमारी नाही काय. व्हायच्या चांगलं झालं जेवायचं, खायचं. 1-2 ड्रेस असले की मिटलं. आता 10-10 ड्रेस असून बी आणखीन पाहिजे. बनेल तर नव्हतेच आम्हाला पहिले लहानपणी. त्या तिन्ही लेकी भांडणं करायचे ना वाटतं हो कपड्यासाठी. हो. तू यायला आणली ती वापरायची आणि मग यायला जायची. काय खरं काय राधी सांग बरं. खरंच आहे ना. म्हणजे तिला कळायलं का ती म्हणायची नेताचे कपडे मलाच पाहिजे. मी ते गेला आणि ती दोघीचे बी घालीन मग ते अशी होती तुझी आई. माझी मम्मी केवढी ह्या दोघी राणी मावशी माझी काय मम्मी कमी कमी वयाचा तर फरक आहे. मग मोठाले झाले की बरोबरच व्हायचे. लहानीचे कपडे मोठीला यायचे. राणी मावशीला राणी मावशीचं काय ते काय नव्हतं ते. एक काटली मॅक्सी बस त्याच्यावर तिने कधीच हट्ट केला. शिक्षण शिक वाटायचं. घरकामाची आवड राणी. घर कामाच्या वाढ. तुझ्या आईला शिक्षण शिकायचं, चांगलं खायचं. आजी आजोबा राहिली ना. एकमेकांसाठी केलेले एखादी मोठी त्यागाची किंवा आधार देण्याची घटना सांगा बघू. काय काय असं ती एकमेकासाठी. आता समजा मला फोन नव्हता तर आलेला फोन नाही घेतला हम्म. मला घेऊ द्या हम्म. त्यानं त्याग केला ना. हम्म. तर तुमच्या दोघांना काय केले एकमेकांसाठी. काय त्याग केलं? आम्ही काय त्याग केलं नाही. आधार देण्याची घटना. त्यांच्या कामात आली की आपली आपली भाजी रोटी झाली की ती त्याला वाढायची. त्याचं ताट उचलायचं, धुवायचं, आपण आपलं खायचं. असं काहीच नाही. फक्त करावं त्याच्यासाठी. तर जे पण आहे. घरात सर्वात आवडता सण कोणता आणि तो कसा साजरा करायचा. दीपावली मला नाही कळत. पोळा होता ना. पोळा पोळा. शेतकऱ्यासाठी पोळा पण पोळा. दिवाळी तर सगळ्यात आहे ना. हा. पोळ्याचं सगळं आणि असं काय पोळ्याला साजरा करतात. हम्म. खूप माणसाचं आमच्याकडे. सगळं पोळ्याला सजवायचं, बैलाला आंघोळी घालून त्याला मारुतीला मिरून आणायचं. घरीच्या गड्याला जेवण, काही भावतालच्या माणसाला जेवण सांगायचं. सगळे येऊन इथे जेवू घालायचे. बैल पोळा मिळून तर आले मी लास्ट टाइम मला आठवत किती टाइम झाला मी बघून. बैल मिळून आले की इथे पूजा करायचे. लहानपणीच बघितला मी एक का दोनदा बघितलं पोळा. तो. इथं पण एक दोनदा बघितला. पोळा ते खाण्याचा छोटा होता. मागच्या वर्षी केला होता का इथं. आता हा पुन्हा बैल नेतात आपण डोक्यात देऊन जाण. आपण तर नाही केला म्हणा आहे पण कोण गावामध्ये आहे होते लय का? कमी बैल झाले आता. लोकांनी डोक्या बोट्याने राहण्यात दिले. त्या ट्रॅक्टरांनी बैल इकले. परवडंत बैल सांभाळायला जितकं मला आठवते लहानपणी चलता यायचं नाही इतकं बैल हो, हो. बाळगायचे. लय होते. फुल भरून आपल्या ठेवायचे. घरी 6 बैल होते. 6 बैल, 2-3 गाई. बरोबर. घोडं. हम्म. एवढा पोळा पोळा मोठा सण आपला. म्हणजे भरतून सगळ्या जणांना जेव घाला तिथं. एक आपल्या आपलं काय होतं त्या टायमाला आपले किती बैल होते पहिले तेव्हा 6 पोळ्या. बैल होते. 6. आपले 6 बैल 6 गडी. आपले का तात्याचे. साथीचे वेगळे. त्याची फक्त आपले 6 गडी. गडी 3 गडी रोज तरी होते काही. रोज कसं नाव करतात. सांगा बरं 6 बैलाचे. काय आता महाराष्ट्राचे कुठं राजा, परधान्या, बताशा अशी नावं पहिले. कोणती जात होती बैलाची. गुरुवारी बैलाची खिलार जात होती. खिलारी होते. असं तर ते कुठं नंदी भेटत नाहीत मला बघायला ना खिलारी. आता तरी तुला आपल्या जोड आठवत असेल खिल्लारी बैलाची. 15 शुभ्र. एक ते लंबे ना हा? असं असं. हो. लय बैल आवडीचा तुझा बैल होता. मी लय लहान होतो माहिती का जेव्हा आपल्याकडे स्वतःची बैल होती ना तेव्हा मी लय लहान होतो. पुन्हा तर मी आठवलंच नाही आपल्याकडे बैल आणि हे. मग बैलच गेले आपण. कडकडू एकच जोडी राहील. तुला जेव्हा कळायला लागलं का तेव्हा आपले तर बैलच नाही.
शेतीचं जीवन, शेतीचं जीवन, शेतीचं जीवन. तुम्ही दोघांनी शेतीत एकत्र काम केलं का? आम्ही अवसंत होतो, ती खुरपीत होती. ते सांगायचं नाही. होय, हा तर मग विचारायचं नाही. मग जायचं सांगायचं ना. शेतात, मिरच्या लावलेल्या असायच्या, हो. तोडायच्या, आम्ही पुढे त्या बाया जायचं, माळ लावायच्या. वाढायचं, गावाकडे गाडी किती बायला आनंदी आणायचं. जीवन होतं ते दोघांचं. मिरच्या, वांगे, टमाटे, खुरपण येताना काय मग काय ते खायला शेंगा आणायच्या तुरीच्या. त्याला बरं एक काम करा, 2 मिनिटं बोला तुम्ही ह्या विषयावर. हा 2 मिनिटं बोला कसं? ह्या विषयावर. दोघांनी एकत्र काम केलं, काय आठवतं तुम्हाला? काय तू सकाळी उठायचं, सगळं आटून आंघोळ गंघोळ तोंड धुवून चहा पिऊन आंघोळ करून शेतात जातो मी पुढे गेल्यानंतर मग हे स्वयंपाक करून हे करून भाकरी तयार करून तिथे जेवण घेऊन यायचे. जेवण घेतल्यानंतर बायाबरोबर खुरपायचं, काय मागं राहायचं, काय मी गाड्याबरोबर काय आऊट आणायचं, काय शेतीत चक्कर हाणायची, इकडे तिकडे फिरायचं, शेतीला ते भाजीपाल्याला पाणी द्यायचं, ऊसाला पाणी द्यायचं. वांगे तोडायची. नंतर टाईम झाले की वांगे तोडायचे, काही मिरच्या तोडायच्या, त्या गाडी बाजारात भरायच्या, त्या गावाकडे आणायच्या. इथं आणल्यानंतर पुन्हा मग इथून एसटी स्टँडवर न्यायच्या गाडी बायलात, तिथून एसटीत वर टाकायच्या, एसटीत वर टाकून तिथं शिवला नेऊन उतरायच्या, की तिथून ऑटो रिक्षा टाकायच्या डाला, तिथून आरतीत न्यायच्या. आरतीत बीट व्हायचं तर आम्हाला जेवण भेटत नसतं, त्या बीट झाल्यावर पुन्हा पट्टी आणायची. पट्टी सकाळी संध्याकाळी जेवण भेटायचे, सकाळी जेवायचं नाही, बिगिनच बस होती. मग तिथं मी हॉटेलचं खात नसं, मी तसा चहा फक्त त्या 2-4 वेळा चहा पी, तसा चहा तो त्या डाळाला आणायच्या आणि त्या लगेच ते घेऊन पुन्हा शेतात, पुन्हा तेच काम सुरू. म्हणजे तुम्ही म्हणत की जे कांदे हे ज्या अशा गोष्टी होत्या ज्या खायच्या होत्या, त्याला असं डाला भरू सेलून नाही तर बिटामध्ये तिथून पैसे भेटायचे डायरेक्ट लागत. हो डायरेक्ट इथून आपल्याला न्यावं लागत होतं. फक्त इथं सकाळी एकदा जेवा आणि मग डायरेक्ट रात्री संध्याकाळी जेवण पुन्हा मला. आमचं फ्लाईंग क्लब मध्ये असते, सकाळी जेव्हा दिवसभर तिथंच, रात्री डायरेक्ट. हो, राहतं. इथून त्या एसटीनं त्या मिरच्याचे पोते वर टाकायचं, एसटीच्या वर डालावर टाकायच्या. कांदे असले तर कांदे पोते भरायचे थैल्या. ते एखादा मग लई मटर लईच असलं तर मग टेम्पो मध्ये भरून न्यायचं. ते वरचा पूर्ण छत भरायची त्या डालाईनच आपल्या. आणि ते पाऊस काळ असायचा खूप. एकदा 2 दिवस मी त्या तिथंच होते, पाणी आलं कचोराला. ती एसटी इकडं वळीत आहे ना, तिकडं नेता येणार, इकडं मागं लेंडी. हो, आणि मग तिथं ते होती 2 रोज, आणि मग 2 दिवस झाल्यावर नेले पुन्हा तिथं. रस्ता होता त्या टायमाला एसटी एकट्या होत्या ना, पण ती जात रस्ता रोड होता नाही होता पहिलं. 76ला 76च्या पुढे आपल्या ह्याच्यात सांगायलाच ना. तुला हसायला काय झालं? आम्ही म्हणलं होतं की एकत्र केलेलं काम, तेव्हा तू हसत होती. कसं वाटलं की आता ते शेतीचे काम काय सांगावं, काय ते जायचं हा तिथं डब्बा नेऊन खायचा, ते तोडायचं, 4 बाया घेऊन शिनी बघायचं. आणि काकी काकी म्हणत असते सगळ्या बाया. हो, मला ते दादू संघ आहेत माझ्या मध्ये, जेव्हा मी दादू समोर चालायची, मी मागं इतकी मोठी बॉटल घेऊन ती पाण्याची. ते आठवते, पण दादी सोबत तर नाही केलं. दादू सोबतच जायचं ना. मी जाऊ तेव्हा तू जायतच नव्हती शेतात. मी जात नव्हतो, घरच्या कामालाच कटाळून जायची. शुगर झालेली होती ना. शुगर न लय खाल्लं नाही झालं का कसं काय नाही अजून. त्या काळातील शेतीच्या पद्धती आणि आजच्या पद्धतीत फरक. त्या काळात शेती बैलावर चालत होती, नांगरणे बैलावर, पाळ्या घालणे बैलावरच, कोळपणे बैलावरच. आताच्या काळामध्ये लय झालं, पेरणी बैलावरच होती. आताच्या काळात सगळं ट्रॅक्टर निघाले. आता लेबर भेटाना, मजूर भेटाना, मजूर भेटलं तर खूप महाग लागायला लागले. आता हे बी महाग, यांत्रिक युग आलं, हे बी महाग, पण ते कसं टाईमला भेटायला मग परवडायला लागले. इतका फरक झाला. आणि पहिले जुने पिकं होते, आता नवीन नवीन पिकं आले.
तर उत्पन्न वाढलंय तर खर्च वाढलाय, बराबरी चाललंय आपलं. कधी त्वचात यायला लागले मार्केट नसलं की. सर्वात कठीण हंगामा कोणता आणि त्यातून कसं बाहेर पडला? एखाद वर्ष पीक आलं समजा जोरात, पावसाळ्यात पीक मूग आहे तुमचं, सोयाबीन आहे किंवा आणखीन काय दुसरं पीक, भाजीपाला आहे. जास्त पाऊस काळ झाला तर त्याला तोडणं होत नाही, भाजीपाला सडतो, मूग रानात तर नाशवंत होतं, सोयाबीन खराब होते, इतकं अवघड जाते. जर पावसाळा त्यावेळेस नसला तर पिकं टाईमला घरी येते, चांगले येते, तेव्हा चांगला आनंद वाटतो. त्याच्यामध्ये हंगामा काय झाला? हंगामा म्हणजे काय? हंगामा म्हणजे काहीतरी धिंगाणा झाला. हंगामा म्हणजे चांगलं. यंदाचा हंगाम चांगला झाला आहे का? तू सांग बघ दादी. हंगाम म्हणजे असं ते हंगामा एक हंगाम हंगाम म्हणजे ते जसे पिकाचा हंगाम असतो, मुगाचा वेगळा, ज्वारीचा वेगळा असतो, असे हंगाम असते. हंगाम चांगला आला. हंगाम म्हणजे बेसिकली ते किती तुम्ही प्रॉफिट केलंय, हंगाम स्वस्त होता म्हणजे पीक चांगलं आलं त्या वर्षी हंगामाचं. असं सर्वात यशस्वी हंगाम किंवा पिकाची आठवण? मुगाची. काय मुगाला वाटा सांगा तुमच्या लाईफ टाईम मध्ये ना तुम्हाला असं वाटलं ह्यावेळेस इतका कमाई झाली? 35,000 म्हणजे लय झालं आम्हाला. एवढा मुग झाला आम्हाला, 35 पोती. मुगावर तुम्ही सांगते आम्ही असं किती आनंद झाला. यंदा हंगाम चांगला आहे असं म्हणून, असा मग पाहिजे म्हणलं हंगाम. वातावरण कसं त्या टायमाला? असं खूप पाणी पडलं म्हणून मग चांगला. वाढायच्या वेळेस पाऊस उघडला तिथे जमलं. तर किती झालं ते हंगाम आहे? किती झालं हंगाम म्हणजे आम्हाला 35 पोते. 35 पोते म्हणजे किती? 35 क्विंटल झाली तर आमची पहिली ईर झाली. अशी हंगाम म्हणजे यांचा चांगला झाला. आपली ईर कशी कोणत्या त्या टायमाला? ईर कशी बांधायची? बांधायची मोठी करून पैसा मग ते ना हंगाम चांगला झाला म्हणून ईर झाली आपली. त्यावेळी पैसे लोक 2 आपलं 1.25 लाखाची मेथी झाली तिथं 2 एकरात. पण ते पावसाळ्यात मजूर लई लागलं, मजुरात पैसे देऊ लागले, कापतात तण झाले, इतकाले पावसात उघडा चिरका नावाचं गवत असते, गुरपणी बी निघत नाही. 25 रोज होता कामाला. 25 हंगाम आपला चांगला झाला. तर पैसे म्हणजे ताण नाही, म्हणजे ताण नाही आला. नाही तर लोकांचे पलट झाले, त्याला पैसे द्यायला नव्हते ना, आपलं ताजा पैसा इकडून निघले यायची. समाज आणि गाव जीवन. समाज आणि गाव जीवन. पहिला प्रश्न, ठीक आहे. गावात लोक एकमेकांना कसे मदत करत होते? गावात एकमेकाला लोक सहकार्य करीत होते. एखादं बिमार पडलं तिथे सगळे एक्झाम्पल सांगायचं. एक्झाम्पल हे मंदिर झालं गावातलं, सगळे चौकोप्याने पट्टी केली, सगळे झटले, सगळ्याच्या सहकार्यानं मारुतीचं मंदिर झालं. एखाद्या वर्षी एखाद्या शेतकऱ्याचं पेरणी लांबलं तर पेरणी होत्या टिपणीनं, मग तिथं लांबलं किंवा परतलं म्हणजे नाही बोलत, सगळं गावात टिपणी घेऊन जातं तिथे इथं फुकट करायला, सहकार्य करायचं. असं होतं त्याच्यात पैशाची कमी पडली? काय नाही, पैसे नाही, काय नाही. त्याच्या इथं पडली ना तर आपले द्यायची, सहकार्य करायचं. आपल्या इथे झालं मग ते सगळ्यांनी गाडी बैल घरी. सांगा बरं एखादं एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही आपल्या इथले पाठवले लोक कामाला. ते काय सांगावं तुला ते एक्झाम्पल? कसं कधी पाठवले? लई वर्ष झाली त्याला. आम्ही आलोच नाही का, म्हणजे 76च्या पुढची गोष्ट आहे, सांगतो नाही, म्हणजे जवळजवळ 82-83 असं. एखादी आठवण जिथे गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम केलं असेल? हे काय मंदिरात नाही एकत्र येऊन काम केलं. तुम्ही बी खोदायला गेला होता? नाही, म्हणजे सहकार्य तिथे बसायचं, असं करा तसं करा. आम्ही ते याच्यामध्ये हे झाले वृक्षारोपण गायरानामध्ये, सगळ्या गावाने शाळेतल्या मुलांनी जाऊन आम्ही स्वतः झाडं लावले तिथं. तू दादी? ती नव्हती. बाहेर
बायासाठी कधी हे गाव असं हे झालं ओपन झालं बाहेर निघालं? बाहेर म्हणजे शंकराचीला लक्ष्मीला जातो. नाही नाही, समजा 1990 नंतर असं फरक पडल्या गावामध्ये ज्यानं बाया बाहेर फिरायचं असं कधी? आता 10-5 वर्षात झालं ते. इतक्या बाया बाहेर फिरायला पहिले नव्हतं. मराठमोळा आपला समजा 2000 पासून झालं आपण 25 वर्षापासून झालं. आता हे आल्या बिमाऱ्या शुगर सारख्या, मग तिच्या इथं झाली, माझ्या इथं झाली, मग आपण 4 चौघींनी मिळून बाहेर निघाल्या, मग ते दुसऱ्या घरच्या बी निघाल्या म्हणजे 2000 पासूनच झालं. पूर्वीच्या गाव जीवनातील गोष्ट जी आज हरवली आहे असं वाटतंय तुम्हाला? पूर्वीच्या गाव जीवनातली गोष्ट जी आज हरवली आहे असं वाटतं तुम्हाला? असं काय असं वाटतं तुम्हाला की जे आजकाल म्हणजे गायब झालं, जे पहिले सगळे लोक मिळून करायचे, जसं पोळा आजकाल कमी झाला? पोळा लय कमी झाला गणपती झाला. अजून सांगा काहीतरी. आणखीन आता पहिल्यासारखे सणवार काही एवढे केले ना लोक, म्हणजे रोजच खायला भेटायला लागले त्याच्यावर सणावाराकडे लक्ष नाही. उगम मोजके तुमची दिवाळी आहे, गणपती आहे, याचे सण थोडे. नागपंचमी नाही ना? नागपंचमी पहिले इतके नाही राहिले. आता पहिले झाडाला बांधून खेळ, एका झाडाला 4-5 झोके असायचे, मोठं झाड असायचे. मी तर बघूनच भिव वाटायचं मला. इथं खेळायचं मी नाही का? इथं बांधलेलं असं तर आम्ही तर झोका तुम्हाला कोणी बस पुन्हा तो देव एक गाव एक ते आले सगळे नाही तर सातवा, ठीक आहे. कठीण काळ आणि शिकवण. आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग कोणता? सांगा कॅमेऱ्यावर. कठीण प्रसंग काय? आम्हाला मुलीचे लग्न करायचे होते, पैसे नसायचे जवळ, शेतीतून उत्पन्न नाही व्हायचं, कठीण होतं ते. 3 मुली पुन्हा एखाद्यात, मग त्याच्यामध्ये आम्ही जमीन विकून मुलीचे लग्न केले. कठीण होता ते. तू सांग बरं दादी, हेच सगळं तू सांग. आता मुली लग्नाला आल्यावर आई वडिलांना चिंता वाटते. खूप कठीण काळ गेला ते. शेतीतून काही उरलं नाही, कसं करायचं. मग थोडी जमीन विकली आणि आपण एवढा कठीण प्रसंग होता ते की असं वाटायचं आपलं होईल कसं आता. आणि मुलीची तर अपेक्षा वाढलेली, पण आता पाहुणे चांगले भेटले, मग आपलं ॲडजस्ट केलं कसं तरी, आणि असंच केलं तिने मुलीचं. कठीण काय वाटते तुम्हाला म्हणजे? कठीण मग आता आपल्या काय पाहिजे आणखी काही आपलं मागं पडलंच नाही ना. अंधार मध्येच गेली शेती. ऊस गेला नाही, अंधार नाही, काय मनासारखं घडलं नाही. असं काय कठीण होता ते काय. जसं आजच्या टायमाला मला इन्स्टॉलमेंट द्यायची, कठीण टाइम चालू आहे, ठीक आहे. कठीण ते असं आहे की पप्पा काम करायचं, असंच झालं. घरी खर्च कमी करायला होते एकदम. असं तुम्ही काय नाही खर्च कमी केले? आमचा पहिलाच खर्च कमी होता. नाही हाय थांबा एक मिनिट. आमचं झालं तसं तुमचं झालं. त्यावेळी तुम्ही एकमेकांना कसं आधार दिला? द्यावं लागतंय मग आपल्याला. जाऊ द्या, होईल पुढे. धकत राहते, चढत राहते. आपलं कामाची काम तर झालं ना. संकट आलं त्याला तोंड द्यायचं काम असते. जसं माझी आई माझ्या पप्पाला पैसे देते आधार म्हणून देते, साईट मधला जे पण होते पुढचं, तुम्ही एकमेकाला काय आधार देता? आमच्या पैसे बोलण्याचा आधार होईल. बोलण्याशिवाय तुम्हाला हे बी तर नव्हतं त्या टायमाला की आधार द्यायचं किंवा होत राहते बाबा, आपण असं केलं, काम झालं, पार पडलं सुखात, होत राहते, पुढे उत्पन्न होईल असं वाटायचं ना. त्या अनुभवातून काय शिकायला मिळाले? असं काय जे तुम्ही पुढच्या जनरेशनला सांगता?
का शिकायला मिळालं, चिकाटीनं वागणं हे करणं तिथं तेव्हापासून मिळालं ते. तू सांग. आधी असे प्रसंग येतात माणसाला. येते तर आपण आपलं ऍडजस्ट करून घ्यायचं, मुलीला सांगायचं की आपलं जास्त हट्ट नाही करायचा, जसं आहे तसं ते सगळं. झाका लागलं खाली पडून बघ का तुम्हाला बघायलो मी त्याला. हो तुकडेच होते ना तिथे कशाचे? ते मोबाईलचे खाली पडल्यावर. तिथून ते फोन पडला तुकडे म्हणून. हम्म. सांग तुम्हाला कोणतं काय म्हणजे काय शिकायला भेटलं तुला? तू असे काय अवघड काय प्रश्न काय ते काय सांगावं तुला असं घंटा झाले काय विचारायला लागला शिकतो हो. व्हिडिओ तयार. तो व्हिडिओ व्हायला ना ते तयार ते किती करतात. वेळा तुम्ही- येतात? तुम्ही मुलाखत बघत नाहीत का बातम्यावर? हो किती राहिले आता. बदल आणि काळाची वाटचाल. हम्म. तुमच्या काळापासून आतापर्यंत गावात, शेतीत आणि लोकांच्या जगण्यातले बदल. पहिलं खूप चिकाटी होती, चिकाटीने लोक शेती करीत, उत्पन्न तितकं निघत नव्हतं, मेहनतीचे कामं होते, यांत्रिकी युग नव्हतं. मग लोक चिकाटीनं वागत, चिकाटीनं पैसे खर्च करीत, चिकटपणा खूप. पण आता असा बदल झाला की ते बैल पिलं बंद झाले, सगळं यांत्रिक युग आलं, त्याच्यावर सगळं शेती करायला, उत्पन्न व्हायला भरपूर, खायला प्यायला भेटायला, पण शिल्लक काहीच पडायला, कर्ज उरायला लागले मागं. कर्ज मागं राहायला लागलं शेतकऱ्याच्या. मग त्याला धान्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, खर्च यायला लागला भरपूर. इकडं खत वाढले, औषधं वाढली, मजुरी वाढली, सगळंच वाढले. लाईट वाढलं, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, शेतीतच मागं पडलं. कर्जमाफी बद्दल काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफी चांगली आहे, पण कर्जमाफी करण्यापेक्षा धान्याला, मालाला, शेतीमालाला भाव द्यायला पाहिजे. धान्याला भाव तवा येईल तेव्हा त्याची कमी होईल. शेती शेती कमी, धान्य कमी पिकलं, लोकसंख्या वाढली, आवक कमी झाली, मागणी वाढायची, मागणी वाढली की भाव वाढवतो. तू सांग ती बायाच्या जीवनामध्ये कसा फरक पडलाय त्या काळापासून आज लोकांच्या जगण्यातले बदल? खूप फरक पडला. जसं तुम्हाला त्या टायमाला बाहेर निघता येत नव्हतं, ते डोक्यावर घेऊन सारखं. आता कसं आहे, खूप बदल पडला. त्याच्यामुळे महिला मंडळ बाहेर निघाली, मजुरी खर्च त्याला जास्त वाढला ना, म्हणून त्या सगळ्या घराघरातून बाया बाहेर पडल्या. स्वतः काम आता हो, त्याला वाटायला आपल्याला येईल. आजच्या टाइमला मी जिथं म्हणजे फ्लाईंग करतो, जे पण आहे पोरी हे सगळं 2 वाजता 3 वाजता रात्री. म्हणजे आजची लाईफस्टाईल कशी आहे? आज चांगली पोरी माईन उडवायला खायला बनवतात. आज दिले जाण्याला पोहायला ते खायला बनवतात. जितके माझे मित्र एकदम भारी बायला येत नसेल तितकं भारी बनवतात. बरं जेवायला जेवायला मुलं तयार करायला. हो, मग त्याला त्याच्यामध्ये म्हणजे हे शिकी ते पाहून काही जास्त तुम्हाला ते काय बनवायला जेवता? जेवायला काय बनवतात ते तुम्हाला? नाही बाबा. जसं मला एक ऑमलेट एक शिकलोय मी तिकडे जाऊन. चिकन बी येते बनवता, पण ते मित्र सांगतो मला पोळी येते मला बनवता, भाजी पण मला फोन मध्ये बनवता. पोळी तयार करता येईल का? खूप ती माझी पहिल्या आटेमध्ये पोळी फुगली होती. अरे आज तुला लय बदल झाला, चांगले आले. लोक आधी जास्त आनंदी होते का आता? आता जास्त आनंदी, कारण सगळ्या सुविधा आल्या ना त्याला. सुविधाने आनंदी थोडी होते, दिमागाचा पीस पाहिजे ना, मन शांत पाहिजे ना. सगळं भेटायला समाधान वाटायला लागलं ना. पहिलं नव्हतं, नवीन नवीन आले तर नवं दिसायले. पहिले लोक समाधान नव्हते. पहिले होते कसे होते त्याला तेच होत. आता या दोघांच्या दोन्हीच्या जोडामधलं नवीन सुधारणा जुनं त्याच्यामध्ये फरक पडला ना. बंदच कर त्याला, बंद कर. त्याच्यात बदल पडला. सुधारणाने लोकांना खूप सुख भेटायला लागले. जुन्या काळातील कोणती गोष्ट तुम्हाला परत यावी असं वाटतं? एकत्र कुटुंब पद्धती जुन्या काळातली.
एकत्र आता कुटुंब विभक्त पण- कुटुंब पद्धती झाली तर कोणी कोणाची माया नाही, काय नाही, कोणी कोणाला बोलत नाही. जॉईंट फॅमिली यायला पाहिजे. हा, पहिल्यासारखी. म्हणजे ऍज अ तुम्ही आता सिनियर आहेत ना, सिनियर सिटीजन, तुम्ही लेकरं बघितले, लेकराचे लेकरं बघायला, हा. मला बघायला, हे सगळं बघून तुम्हाला आज इतकं वाटतं की एक यायला पाहिजे कुटुंब. हा, म्हणजे तू सांग प्रेम ना. आणि आपुलकी लागते त्याच्यात. तुझं काय आहे याच्यावर? माझं पण तेच म्हणणं आहे बघा. सगळं एकत्र कुटुंब असलं ना उल्हास राहतंय, खरं वाटतंय. याचे दोन आपले दोन खरीच राहावा. घर भरायलेलं असतं, आनंद बघतो आपण. आनंद एक न एक नसला तर दुसरं काम पाहतो, दुसरा नसला तिसरं काम पाहतो. म्हणजे काम पडत नाही, सगळं पद्धतशीर चालतंय. तर आर्यन मी आर्यासाठी हेच प्लॅन करतो मी की जसं समजा मला जॉब लागली ते एक सिक्युरिटी होती की चला मग खायला हा. प्यायला राहायला हम्म. इतक्या गोष्टी होत्या. हम्म. मग जे आमचा फॅमिली बिझनेस आहे त्याच्यामध्ये आर्यनला फोकस करता येते. हा. बिझनेस म्हणजे काय, पूर्ण एक जनरेशन त्याच्यामध्ये मेहनत करते हा. म्हणजे लेकरू असतं ते तिथून चालू करते. हा. हे नाही की 0%. हम्म. आणि त्या मुलावर सगळ्या जणांचं लक्ष राहतं मुलावर. पुन्हा लक्ष असून त्याच्या दाब राहतो. नको का आपला चुलता असं बोलत, नको का आपले वडील असं बोलतो. ते बरोबर वाईट लाईनला जात नाही. दबावामध्ये मोठा झाला. हा. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 4 पैसे साचतील बी. आणि पुन्हा प्रेम राहतं. एकमेकाच्या दबावामध्ये आगाव पैसे खर्च करीत नाहीत, आगाव लाईनला राहत नाही. तर नको आपला भाऊ येऊ असा फरक पडतो. तू बोल. तसंच मला वाटतं आर्यांना असं धरून चालावं. फुटून देत नाही. चालतंय आर्य, मला माहिती आहे ते पण हम्म. जितकं आम्ही टाइम बघितलाय आर्य. नाही वाईट असं पाहिजे ते. किती कठीण आहे आता तुझं शिक्षण सांग ना. तरी पण व्हायला चला. हम्म. तुझं हट्ट नाही ना, हेच पाहिजे तेच पाहिजे. असंच वाटते मला. आठवणीचा खजिना. आठवणीचा खजिना सांग. एखादी मजेदार किंवा हास्यजनक घटना जी आजही आठवते. घटना काय असं दादूला काय दे ना बोलतं त्याला काय आठवत नाही झाले. आता विचार करू. लक्षात राहील. माहिती पोथी वाटी लक्षात राही ना. त्या दुखण्यानं हे बघा, आता काहीतरी वाचा आणि लगेच लक्षात ठेवा हे होईना, मानतो मी. पण काही गोष्टी असतात जे 10-10 वर्ष पहिले लेकरं बघितले, लहान काही घडलं, मग ते कसं आठवते. जुन्या मेमरीज, जुन्या घटना सांगा. सांगा पटापटा काय आहे. तू सांगतो पर्यंत त्याला आठवतो. काही मम्मीची, राणी मावशीची, नीता मावशीची भांडणं करायला दोघी काही. एक माझी एक आठवण आहे बघ. मला इतकं तर टायफॉइड झालं तर भयंकर, हे सांगायला नव्हतं का? सांगा ना, सगळं सांगा. इतका भयंकर झालं की मी आता आपण जागा फिरू लागलो. मला वाटलं मी आता एक्सपायर होतो. इथून स्टेबला ॲडमिट केलं. तिथं मनाने डॉक्टर म्हणलं मला मलेरिया काय झाला का पहा. ते तपासून पुन्हा रक्त तपासलं, मलेरिया निघाला. तिथून पुढे डॉक्टरने हे केलं. पुन्हा आमच्या मित्रांनी जितकं पप्पू सरदार जे होतं त्यांनी जित मला न्यायला आणायला 3 दिवस सोडली. बघत पैसे घेतात. पप्पू सरदार हा, मित्र होता ना. हे तऱ्याचे आजोबा ते हम्म? ते पंजाबी सेलूचे हो. हो तर मिळलं ते म्हणून मागत मिळते ना. ती बारतीची होती ना. काय नाव लक्षात आलं नाही तिला. नीलम. हा, मग ते सपनावाल्या दुकान झालेलं जागा पाहता, कापड दुकान. ते सपना साडी हा, सेंटर तर ते तसं होतं ते. हॉटेल होती तो बिअर बार. पंजाबी तर सेलू मध्ये 2च येते. एक तरंजीत आहे जे माझा मित्र आहे, आणि एक आजूक एक येते. नाही ही एक होतं ना. त्याची लेकरं नाही झाले का मग पुढे? मग इथे एक आता ते औरंगाबादला आहे. तिकडे तिकडे झाली आणि विकलं ते. एक मोठं कुठे नांदेडला काय केलं ते तर जाऊ द्या. बदलून येणार. तुमचं सांगा मग काय झालं टायफॉइड त्याचं? मग पुन्हा त्यातून दूर झालं तर बरं वाटलं. मी म्हणलं तेव्हा शेक पायरच होतो काही की इतकं दुकडे होतो. अजून काय काय असं? जे अजून मला काय? माहित नाही, जे कोणाला माहित नाही, जे तुम्हाला माहिती आहे. आता अजून काय असं तर नाही जास्त घडलं. हम्म? तिचंही आठवण सांगते. हो. म्हणजे हसू येतं ते तुम्हाला? डेंजर आठवण आली ती मला ती. तुला 2दा झालं तसं. एकदा कावीळ झालता हे का नाही. हो. आणि चालताना झोपून द्यायसारखं वाटत.
तू सांग ना काय सांगू आता मी? एखादी मजेदार किंवा हास्यजनक घटना. खूप मजेदार घटना. आमचा आजू जन्माला आला. हा? नाही आम्हाला त्याला सगळं लाड पाड आणि त्याचे पुरविले, आनंद झाला. मग आमच्याकडेच वाढला आजू. अशी मजेदार घटना आहेत त्याच्या. कृष्णाच्याच लीला करायचा ती. दुडू पळायचा, फराफरा रांगायचा नाही. दादूला म्हणायचा मला इथं घ्या. हो ते तर आठवते मला. मजेदार होत. रोडून निघालो की तिथून परत सुटायला तरी गाय आली म्हणलं की त्याला लई गाय आवडायची. हंबा करीत पळायचा. मग यायला टीव्ही लावली की ते गाणं आलं की सुद्धा लयच आधीचे आम्हाला. ते मजेदार दिवस होते आमचे. म्हणजे नातरुंडाचं सुख. नातरुंडाचं सुख जास्त मिळालं. माझ्यापासून चालू झालं ना. पण आधी झाला की आमचं आनंदाचं दिवस होते. ते म्हणजे इतके वाईट झाले, आलेले प्रसंग विसरून गेलो. अजून मी आनंदच वाटायला आता. आधी जरा करू लागेल मग आपण डोळे झाले तरी करू. तेच मला वाटतं की मी आता समजा काय 2, 3, 4 वर्ष समजा मी जाईल पुढे, पण तुम्ही थोडी नव्हता. हो आता आम्ही कशाची राहतो. तू पाहिलं ना शुगरनं किती माझी हालत. तर मला बघूच मी आता निघणं हे ते सगळं करतो. हा खायचं पोट कमी कर. हेल्थ जास्त व्यायाम जास्त आणि झोपायचं नाही. जास्त करायचं नाही. पेपरला टीव्हीला दाखवायला लागले लिमिट देवाचं करायचं. आपल्या फक्त जे पलीकडे ताण येण्यासारखं करायचं नाही. जे करीत असलं त्याचा निमत कर. जास्त करू नको. त्याच्याकडे बघूनच वाटायला ते जास्त करीत जास्त करायचं नाही. माझं म्हणजे जे पण पुढे होत राहील, पैसे कमवल, जिम सगळे डाईट सगळं होत राहते. अजून आर्याने तिथे एकदा इथं वांदर बघून पळालं होतं. झोपायला मजेदार. आता आपल्याला मारते मनुष्य, आता आपल्याला वांदर मारते. आणि कसं मारीन झाकून झोपलं. ते आलं ते कोणीकडे पळत मान्य झालं आपलं काही पळत आलं झाकून झोपलं. आर्यन इतकं नाही केलं. ते शांत होत. आणि ते कसा आवाज येत होता आधीला की लगे रुपयाशिवाय जास्त पैसे देत नाही. 1 रुपयाच नाही. गायत्री देव गायत्री आले डबा भरलेला होता. ते पुढे खाऊ पैसे उरले ते कशाला त्याच्यामध्ये डब्यात पैसे का रुपया बी नाही. आधी म्हणला सगळे पैसे नेले ते औचिंद होते. लाड खूप त्याचा. गायत्रीला लाड जास्त. गायत्री आपलं गायत्री बरोबर किती झाली दोघी जणी सोबती. मग काय चिल्लर सुरू तिथं दुकान जवळच. आणि पता लागू देत नसेल गपचूप काढून घे. जे तुम्ही जवळ गाणं चांगलं वागलात तसे ते नव्हते. तुझी आई तुला मारायची ना पार. तुला शिस्त लागली ना. बरोबर तुला वाटायचं चांगलं पोराला वळण असावं. मग लागलं का नाही चांगलं वळण. एखादी भावूक आठवण जी मनाला भिडते. एखादी भावूक आठवण जी मनाला भिडते. असं काय जे आठवते की तुम्हाला वाटते म्हणजे भारी वाटते. भाऊक आहे त्याच्यामध्ये वर्ड भाऊक. भाऊक म्हणजे आम्ही त्याच्यात गेली होतो कशी काय त्या गरिबी होती परिस्थिती. मग ती आठवण येते पण ते विसरत नाही. भेटलं की त्याला धान्य दिलं तर खायला. परिस्थिती बिकट होती. फीस भरायला पैसे नव्हते. मेडिकल नंबर लागला होता. हे डॉक्टर ते हो. गावात चंदा केला मी. चंदा केला. आपण काही पैसे दिले आणि मग ते डॉक्टर झालं. आता ते आणखी विसरत नाही ना. त्या डॉक्टरला सांगतो मी कापड दुकानावर राहिला असतो. ते शिकलं पण ते शिकलं चांगलं. पैसे बी दिले गोळा करू ना.
आणि तिकडे त्यानं कशा उधळले असते तो. नाही नंबर लागला होता ना त्याचा कसं बोललो त्याला जाणीव होती. नाही, हे चांगले केलं नाही. हो. तेवढं चांगलं झालं. अजून अशी कोणाकोणाची मदत केली तुम्ही? खूप जणांना खायला काही लक्षात नाही हो आता आमच्या तिकडं लग्न होतं सुनीलच्या बहिणीचं. त्याला लग्नासाठी 2 पोते द्यायचे. कार्यक्रम आला मारुतीचा 2 पोते गव्हाचे. माल खूप होत होता ना. 50-60 पोतं व्हायचं गव्हाचं. मग कोणाला काही काही अडचण वाटत आली की नव्हतं 2 हाबरटीच्या थैल्यात दिल्या. आपल्याच भावकीच्या लोकांना की आम्हाला खाला नाही हे न्यायचं ज्वारी. म्हणजे खूप खूप मदत केलेली. आणि सरळ मनानं पुन्हा त्याला मागायचं नाही. मी केली तू कसं काय मला कधी केली. म्हणजे असं येणं एकदम चांगले म्हणाल. हो त्या पुण्यानं ते जिवंत आहे बघा. किती धक्के हो बसले. दादू ना हा किती धक्के बसले जीवाला ते. बाकीचे म्हातारे जे आहेत हा त्याला काही आमच्या शेजारी चलता येत नाही काय नाही. घरदार पडले कोणी नव्हतं. आमच्या बरोबर मेले ना हा रोजगारी लावून त्याचं घराला पत्राचं टेकन द्यायला लावलं. कोणाच्या हे इथं राहत होती जोडी पारबाई. हे मुंदाचे मग जाणं इकडं राहत होती ती पारबाई. तिला किती आधार वाटला. बाजूबाई आणि ते जोडपं होतं त्याला मुलबाळ नव्हतं. ते गेले आता वर. हो गेले बरं ते. होता तू का हो आधी होता ना. आधी होता पण तुला आठवत नाही. तिकडे जायचं लहान होता. मागून ते लहान होता पण. कोणच केलं बघा. ते आहे बघा आठवणीचा काळ. कोणाला काही नसलं आधी किती किती हात उष्णे तर किती पैसे असतील ना. हात उष्णे ते मागायचे नाही पुन्हा. ते नाही द्यायचे नाही. आजपर्यंत मी तेच आहे. दिले गेले. पिंडल पाटील कवळ खटवाच काय आता विचार वारसा आणि शेवटचा संदेश. काही विचारले आता खतम. लास्ट 4 प्रश्न झालं का झालं. 4 प्रश्न आहेत लास्ट. आयुष्यातल्या सर्वात अभिमानास्पद गोष्ट जेव्हा तुम्हाला एकदम प्राऊड फील झाले होता. अभिमानास्पद गोष्ट काय? अभिमान वाटायला ना आता. तू सांग आधी पहिले. नातीचं लग्न झालं. सगळ्याच्याच नाती हा मग केवढं वाटायले. अरे आजच्या काळात कोण एवढं करायले. लईच आम्हाला अभिमान वाटला जावायचा. कोणत्या? 2 नंबरच्या. इतकं त्यानं केलं काय सांगावं तुला. एक लागणार तर जेवण शिल्लक राहिलं होतं. त्याचाच अभिमान वाटायला की आपल्याहून वरचढ मिळाला जावं. 2 नंबर. हो अजून म्हणजे जावाई म्हणजे पोरीच्या मायबापाला अभिमान केव्हा होतोय जेव्हा त्याचा जावई लय मोठा हा आहे. तेव्हा अभिमान वाटतो. आणि असं कार्य केलं तर त्याचा जास्त अभिमान वाटतो. कसं कार्य केलं? हे लग्नाचं कार्य सहकार्य लोकांना लोकांचं गोरगरिबाचे लग्न लावून दिले. गोरगरीब लग्नाला जवळ आपली चलती आहे तोवर तसे काम करत राहिले. ते काम आहे ते. त्याचा अभिमान वाटतो. आज आपल्याला शेतीने साथ दिली नाही. निराश होऊन बसलो ते एकदा पण ती बाजूला सारला. झालं गेलं आता पुढचं कोणी अभिमान पाहते वाटला. तुझं झालं की आम्हाला ते सगळं आता आमचा गंगाच भरून आले. आज उद्या लागला. हा किती 25, 26, 27 मध्ये लागल. तेवढं आपण पाहिलं. अभिमानाला सांगितलं माझा नातू आता लागला. जर पुन्हा एक दिवस जगता आला तर कोणता दिवस निवडाल? जगता आलं जर पुन्हा एक दिवस जगता आला तर कोणता दिवस निवडाल? तू सांग आधी. आनंदाचा खेळ. जगण्याला कोणता दिवस निवडणार म्हणाला विचार करून सांग. गुरुवार. गुरुवार
ते प्रश्न नाही जगण्याचा. हो मी तुम्हाला हप्त्या म्हटलं दिवस याच्यात ना, सोमवार आवडते, बुधवार आवडते. मी तुम्हाला याच्यातलो आतापर्यंत तुमच्या आठवणीमध्ये तुम्हाला कोणता दिवस असा आहे जो वापिस जगू वाटतोय? तू सांग दादी. ज्या दिवशी मी झालो होतो, मम्मी झाली होती, मावशी, दानी मावशी, कोण आपली नीता झाली, आता वाटलं छान झालं. किती आठवण आहे जगण्याची, अजून वाटलं जास्त जगावं तिच्यासाठी. पुन्हा नातवंड झालं त्याच्यासाठी तर जास्तच वाटतं. त्याचं कौतिक बघायला आज किती काळजी नाही का पाहायला. एवढं शुगरला हे झालं तरी वाटते जगण्यासाठी जगावा, खर्च पाणी करून, औषध वेळेवर घेऊन. कोणता दिवस सांगायला लागले नीताचा म्हणून, नीताच्या लग्नाचा. लग्नाचा तुम्हाला कोणता वाटतो? आम्हाला ते तुझ्या आईच्या नीताच्या लग्नाचा. लग्नाच्या दिवशी कसा टाइम होता ते? चांगलं होतं, म्हणजे लग्न झालं म्हणूनच वाटलं नाही. इतका आनंद सगळे लोक झटले, किती आले यायच्या. मला ते पत्रिकांना होतं मोठ्या लग्नासारखे लोक जमले. निश्चित बोलण्यावर माहीत झालं की मला झाले का की हे असं झालं कसं, घडलं कसं. आणि ते कोणी पलंग आणि कोणी स्पीकर आणि कोणी ते इंजिन आणि मला खबर नाही. सगळे जमले, फक्त पैसे दिले आपण. म्हणजे लग्नाच्या टायमाला तुम्ही तुमचं काही हे नाही, लोकांना सगळं जमून सगळं केलं. मग ते केवढं म्हणावं चाललं, ती एक आठवण राहिली ना. तर मला ते वाटतच होतं लग्न असं वाटायचं आपलं कसं झालं, जमणं लगेच सावधान कसं आलं कसं गेलं. त्या दिवशी कसा तू कशी उठली त्या दिवशी सकाळी? खूप आनंदात. चला आज आपल्या मम्मी झालं ते साखर पुढे ते सरावानी कधी ठरलं लग्नात. मग निघतात तसं झालं, समजा हुंडा झाला, लग्न ठरलं, पण सिंपल असंच ठरलं. तिथे खूपच छान. राणी तर तसं झालं, त्यांनी सगळं केलं, फक्त आपण महिना 2 महिन्याला पैसे त्यांनी वाढ हे केले, त्यांनी ते हे केलं, मंगळ कार्य सगळं त्यांनीच केलं. आपलं भाग्यवान आपली नात भारीच झालं. जसं पाहिजे तसंच झालं. बरं मला एक सांग, ज्या दिवशी माझ्या मम्मी पप्पाचं लग्न होतं ते दिवस कसा गेला नेमकं? तुम्ही सकाळी सकाळी एकदम बिझी असता. बिझी खूप. त्याला काय चॅलेंजच नाही वाटत. हे करू का, ते करू का, हे असं करू का, कोणाकोणाला गावाच्या कळालं आमच्या बरोबरीच्या पोरायला. अरे फोन न लावता इतके आले लोक. ते खूप आले, नावाला गेटकेन होतं, पण भरपूर माणसं जमले, जेव टिकायला घातलं. असं वाटतंय अजून ते किती दिवस त्याच्यासाठी अजून जागा. मग तिथून पुढे झालं गेटकेन लग्न सुरू झाले पुन्हा. गेटकेन जमलं की लग्न जमलं, आपलं पाहून झालं. पहिलं लग्न होतं आपलं लग्न की काय? पहिली मुलगी असताना तुम्ही गेटकेन कसं करायचं? गेटकेन म्हणजे? गेटकेन म्हणजे जमणं लग्न लागलं तर नावच गेटकेन पडलं. साखरपुडा करणं, लगेच नवरदेवाला आणलं त्या दिवशी की लगेच हळद लावून. कसं आनंदाचा क्षण होता बघ ना. ते किती भराभरा कामं बी झाली की लगेच आमचे ते बँडवाले हजरच. ते इंदा पहिले 2 जण बसलेले, पोरं सगळे कपडे काळे होते, की दुसरी सगळे पुतावाने दिसू लागले. गॅस न मन सोबत सगळ्याला खात, ते खायला बनवत होते ते पूर्ण गावाला गाव जेवण सगळे म्हणजे जेवायला. असा चांगला होता ते आठवणीचा काळ आजपर्यंत. मम्मी त्या टायमाला सगळं असेल, पप्पा बाहेर, ते कितीच उल्हास होता. माझ्या आयुष्यात कसं घडून आलं असं. एखाद्याने विचार तर केला असता का नाही बघा, सांग ना. आता साखरपुडा आला, लगेच मी तिला आणायला बघ. मम्मी तर मग ते पूर्ण 5 लाईन लागली होती नवरी बघण्यासाठी. हो, कशी असं पण याने स्वप्नाचा चक्काचूर केला. हे जर त्या टायमाला जात होतं का पुण्याला, तर तुम्ही कितीच तिथं प्रॉपर्टी घेऊन टाकली. हो,
जे पण आहे होत गेलं हो, दिसतं. आता वाट घटना ते माझा खूप दुःखाचा क्षण होता. झालं का? आनंद दोन होता. प्रश्न आहेत अजून. जे आनंद आहो, होता लवकर तेवढं मला दुःखाचं भरायचे. क्षण. काय भरायचे. ते सगळं होत राहते. हे आज रेकॉर्ड वाले होय. हो. मग कर ना, मग बोल ना. आता कोणता राहिला सांग. नातवंडांनी आणि पुढच्या पिढ्यांनी तुमच्या बद्दल काय लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतंय? आम्ही काय लक्षात ठेवायला अरे पाहिजे? तुम्ही आमच्या म्हातारपणी सुख दुःख सगळं तुम्ही पाहायला पाहिजे, हे लक्ष ठेवायला नाही, पाहिजे. आजी आजोबाचं लक्षात हम्म. ठेवायला पाहिजे की आपल्यासाठी म्हणजे आमचंच म्हणून किती नाही, पळत होते. प्रत्येक मुलाने आजी आजोबाकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते तर आहेच. हम्म. पण आम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे? तुम्ही हेच लक्षात ठेवायला पाहिजे ना. की आपल्यासाठी आजोबा आजीनं किती झटले, हम्म. त्याला आपण विसरायला नाही पाहिजे. अरे कधी भरा तुला सांगितलं ते तर नॉर्मल गोष्ट आहे. ते सगळेच बघते. तेच आहे ना. काय माहित काय हे आणि विचारित लग्न नाही झालं तर की ते लगेच बदलते. विचारित नाही, तुम्हाला नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्या एका पोराने तर काय आलो येऊन नव्हत्या परत इथं माय बापाला हाणलं, आजीने सोडवायला नेलं तर आजी तर खलासच केली. खलासच केली. कसं करावं? हे असं राक्षस अंगात शिरले ते बापावाने. हा? तुम्ही जनरल गोष्टी सांगू नका, स्पेशल हा, सांगा. पेशाला सांगा ना ते तू. येवायला ते सांगू नको तुझ्या बापावाने याच्यावाने, मी जे आहे ते सांग. ते हाय केलं तर म्हणे बरं सांगू लागेल. कोण? जे नाही त्याच्यासाठी नाही त्याच्यासाठी नाही. ते सगळं नाही. इंटरव्ह्यू म्हणजे असतं ते सगळं खरं सांगायला पाहिजे लोकांना कळायला. आता कोणता राहिला? चांगलं प्रेमळ आणि प्रेमाणिक जीवन जगण्यासाठी तुमचा सल्ला काय आहे? चांगलं प्रेमळ आणि प्रेमाणिक जीवन जगण्यासाठी तुमचा सल्ला काय आहे? आता हेच वाटायला आता प्रेमानं जगावं, चांगलं बोलावं. प्रेमाने म्हणजे आपले आचार विचार चांगले नीटनेटके ठेवले, नीतिमत्तेनं वागलं, हेच चांगलं येतं पुढे. कोणाला धोका नाही देणे, कोणाची फसवणूक नाही करणे, चांगले काम करणे, वाईट कामाचे काहीच केलं नाही पाहिजे. जीवनामध्ये सुख भेटते, पैशाने भेटत नाही. सुखाना खाली ते चेंब पडले आणि संध्याकाळी मला मुंगे वाजन पुन्हा खाली बसायला. तेच काय नाही आज पाहिजे. नको रे, ऐक ना. आणि त्या आधी तिथं ऐकतच नाही बाबा, काय अजून बी ऐकत नाही. सांगितलं की काय केलं पाहिजे तिथं ठेवून देईन तिथं. साधू आता तू लास्टचं माझा एक उत्तर दे. तू म्हणा मी माझ्या भावासाठी कधीच दुरावणार नाही. हा मी तर नाही बोलणार. जोडी फुटू द्यायची नाही. पण कसं असते माहिती का, असं 10 लोक बी म्हणायले, हे बी म्हणायले, त्यानं माणूस वेगळं होतं. हम्म? वेगळं होतं. सांगायचं नाही काय नाही. दोघं हाय ते आहे, आम्ही बघितलंय ते पण. बरं, एक आहे नशीब आणि एक व्यसन. Yes. तुम्हाला काय वाटतंय की जे लग्न झाल्यानंतर जे जोडपा असते ते का नशिबामुळे त्याचा टाइम पुढचा खराब होते का व्यसनामुळं? व्यसनामुळं. व्यसनामुळं होतं. त्याच्यामुळं कधीच नाही घरी भरपूर प्रेम द्यायचं, कधीच ते व्यसनाच्या आधी जायचं नाही, पुढे नाही कधी दारू बसली त्याला सगळा नाशच होतो. आपले काम भले आणि आपण भले. शेजारीच उत्तर आहे. किती आनंदी जीवन. तुमचे 3 पोरी, आमच्या 3 पोरी किती संसार. 3 पोरींची जिंदगी बघा कशी आहे. एकीच्या घरात नुसतं व्यसन आहे, एकीच्या घरामध्ये पहिले पैसा होता मग व्यसन आहे, आणि एकीच्या घरामध्ये बिलकुल व्यसन नाही, बिलकुल पैसा नाही. कळायला का तुला मी काय म्हणलो? समजा एकीचं घर कसं, त्यामध्ये सुरुवातीला लय मोठा पैसा, मग पुन्हा व्यसन सगळं राखला होता. दुसऱ्याच्या घरात कसं की थोडा पैसा आणि व्यसन दोन्ही संग चालतंय, ठीक आहे. आणि तिसऱ्या घरामध्ये कसं की बिलकुल व्यसन नाही. काहीच नाही. त्याच्या घरी काही पैसा नाही जगण्याला. म्हणजे तितकंच आहे की चला भाऊ खुश राहतील हे, पण असं हे नाही की एक्स्ट्रीम लेवलला लय मोठं घर आहे. तिघीपैकी कोणाचं आयुष्य तुम्हाला चांगलं वाटतं? तिघीपैकी ते व्यसनावाल्याचंच आयुष्य चांगलं. 2 नंबर. 2 नंबर. म्हणजे कसं आहे, त्याने सगळी हाऊस मोजली केली ना. अहो त्याच्याजवळ काय नाही. आज एवढं बी खर्च करतो म्हणल्यावर
हा तेच आहे मला पण तेच वाटतं होय. मग अरे तुम्हाला भले आपण- करीत नाही माणूस. घरामध्ये सुख किती येते बाईला. कोणती बी गोष्ट आहे ना, दागिने, संसाराची 2 फुलं. आता कोणतं काय असलं 10,000-20,000 शिवाय बाहेरच निघत नाही होतच नाही. मग कुठून येईल पैसे? कुठे आहे पैसे? कमीलेलं आहे ना. मग घरदार सोडल्यानं पहिल्यानं महिना तुम्ही व्यसन बी लागू दे पण त्यानं कमीलं ना. झालं का काय? आनंद आनंद आहे. हो झालं का? तुम्हाला जायचं काय कुठं? राहत नाही माझे पडायचे वाटायचे. ते नाही पडत, तुम्ही बोला. आता काय राहिलं आता? अजून सांगा ना आधीच. झालं ना जे आता? अजून सांगा तुम्हाला काय काय वाटतं. आता काय वाटायचं आता? जे तुमचे आता हे आमच्या जितकं बी नातू म्हणते त्याच्यात कोण वाटेल तुम्हाला पुढे जाईल. आता हे जे व्हिडिओ आहे हे लेकरं बघतीलच आमचे, आणि त्याला माहिती की आम्ही कसं परफॉर्म केलंय काय जिंदगी. आम्हाला वाटतं तू पुढे जाशील कोणाला बी म्हणजे वाटायला. बुद्धिवान गावात तुला तुला नाव अरे बापरे म्हणजे पायलट म्हणलं ते लहान वयामध्ये विचार करा ना तुम्ही. गावात जेवढी बरेच पॅक लागले पायलट म्हणजे. तसं बघायला गेलं तर माझे पप्पा बी सगळ्यात हुशारच होते ना. हो हुशार होते. पण व्यसन वाया गेली ना. त्याने एक की घरच्या मला साथ दिली म्हणून ते त्या पदार्थ. जर आपल्या बायकोशी चांगलं प्रेम दिलं असतं त्याच्यामुळे आम्ही बी वाया गेलो. पैसे पुरू वावर गावं लागले. काय आम्हाला काय नाही. कुणाचे म्हणते आम्हाला काय नाही. जे पण आहे ते त्याचं त्याला माहित काय खरं बोलले खोटं बोलायले. पण आता आम्ही तर खरेच ना आजी ही आई खरी ही आई खरी बेभाव कापसे कोण इतकं सका बाप देणार नाही. गाजरीत झालं लग्न, गायत्रीचं झालं लग्न. काय तुमचं आता मी आजन सुद्धी ती गौरी देव येतोय ना. देव पण आहे. हा, देव नाही तर देवचा सगळ्यात नंबर राहणार आहे. मला वाटतं देवळ्या सगळ्यात पुढे जाणार आहे. कशामुळे जाणार आहे? शेतीमुळं. शेती बघतो आणि ज्ञान बी आलं. आणि दुसरं काय बघतो, छोटं मोठं नाही. शेतीला लय व्हॅल्यू आहे. कोणीच करत ना शेती, कोणीच करत ना. आणि जी गोष्ट कोणी करत नाही ती डिमांड म्हणतात. करेल ते. त्याच्यामध्ये कोणी काही नका मग करायला लागले सगळं शेती पडू देतात थोडी शेती जे पाणी आहे का पडू देता येत नाही करावं लागतील. कोणाची पडली कोणाची नाही. आज जरी बी त्यानं धंदा बी टाकू दे तर ते धंदा बघून शेती करतो. कारण त्याचं समजा सोपं महाग आहे. झालं. त्याचं कसं आहे सोपं आहे शेतीचं ऊस लावून द्याला गडी दाऱ्या करून बस दुसरा धंदा करता येतो. इथं पाण्याचाच मायचा पता नाही सगळं कोरड हो. समजा माझं कसं आहे की एक दुसरं मेन स्ट्रीम इन्कम काय दुसरी आहे. मग शेती असू पप्पाचं कन्स्ट्रक्शन लाईन असू हे दुसऱ्याच्या धंदे इकडे लक्ष देता येते. पण देवचं कसं आहे त्याचं मेन तेच आहे शेतीचं जे पण आहे. सिद्धीला तर आपल्या काही माहिती लहान आहे. पण शेतीला आता तुम्ही एक पाठीशी शिक बाबा. 11वी 12वी 12वीच्या नंतर तिचं बी काय सुधारा शिकली तर नाही ते शिकत हुशार खूप आहे. नाही तिथं मस्त लग्न लावून द्यायचं होय. तिला मी तेच म्हणतो. आता म्हणलं काहीतरी अक्कल नाही काय करायचं घरात ठेवून लग्न करा. ऐकलं त्या पोरी सगळ्यालाच हो मग काय करायचं घरात. त्या बरोबर पोरीमध्ये असं दिसायला पाहिजे ना की नाही मला करायचंय मी हे करणार काय मी ते दिसतं? करणार. ती पोरगी बोलत नाही. तिला हेच माहित नाही की बाहेर काय काय पैसे कसे कमवायचे. ते काय करायचं ते बी कळत नाही. बाहेर काढायचं काय. मग समजा एकदा बाहेर पाठवलं बी असतं तर इतकी इन्कम काढली असती की 2 लाख महिना 3 लाख महिना तर 9-5 लाख रुपये महिना कमवणार भेटला. बघूत आपण अजून 50 वर्षानंतर काय होतं. हे जास्त 5 लाख रुपये महिना कमवले ह्या गोष्टी आपण बघून ते लग्न लावून दिले. बघूत काय होतं पुढे. खूप काळ सुधरत आहे त्यांचं. एक आहे की तुम्ही नशिबाव बघा की पोरीचं नशीब चांगलं असेल नसेल. समजा ज्याचं नशीब बेकार आहे ते पुढे चढून पण कमवायला लागते भले आज जिरो. आणि हे पोरगं 5 लाख रुपये महिनाच कमवायले जसे माझे पप्पा इंजिनियर होते. बघू फ्युचर मध्ये 10 लाख रुपये महिना कमवते का जिरो येते. ज्या टायमाला हे लोक व्हिडिओ बघते समजा लेकर बघते व्हिडिओ त्या टायमाला कळलं ना. त्या टायमाला गायत्रीचे लेकर झाले असते. जीवनाच्या कथात चढायला जीवनाचं होत काय नशीब बी असते मी तेच म्हणतो. आता बघा यायचे संतच आहे ना शिकायला घोडकी
ती कोणी पदाला गेलं बिना शिकता बिना शिकता ही शेतीत घुसून काय केलं ते नाराजी नाराजी नाही. इंजिनियर नाही काय नाही काही नाही असे कामच तो बाप केलेले इंजिनियर होते ते पुढे गेला असता तुम्ही आता. काही नसतं दादू. कोणी शिकणारे बी ते किती मोठे आहेत का सगळे थोडी पुढे चालले. नाही नाही मग ते योगायोगाची गोष्टी आता असेल तू म्हणा. विचार कर भारत जगचं काय खबर काय नव्हते ते. घरात जाऊन त्यानं परीक्षा आणावं 100पासून. हम्म. भारतची आई आपल्याला खुरपायला येत होती. आज त्यानं बरोबर. स्वतःची जागा घेऊन दोघांना 2 सारखे बंगले बांधून 10 लाख रुपये लावले आज माहिती किती लावले झाला तरी काही इलाज झाला नाही. घरी आणलं आता हे देव असं पाव देते का सुख किती आनंद आहे जीवनामध्ये त्या बाईचा. काहीच नाही. ठीक आहे. असं बी असू शकते की तुमचे सुधाने कर्म गिर्म जे असतील पुढं. त्याच्यावर त्याच्यावरूनच. बघत राहते चाललेलं आहे बघत राहावं आणि तू चाल पुढं करीत राहावं. आपण शिकून आला तरी नाराज होऊ पुढे चालायचं तुझं जीवन जगलं असं किती आलं तेच तर म्हणतो ना दादूचं जीवन मस्त खाणं पिणं चलते आज आणि ते एवढं संकट येऊन मी त्याला धरून बसले का हं? म्हणून ते आज दुनिया बघायचे. ऊसाचं लय आमच्या इथं मेल्या ऊसाचं नुकसान झालं असं. हो म्हणजे सांगा बरं. लय मोठा ऊस 10-15 एकर 14 एकर ऊस होता. स्वतः खत गाडी लावून ज्याला फुकून धुरं हे हातानं हे टोपलं घेऊ घेऊ असं फेकायचं सऱ्या 10 एकराला. 14 एकर थोडे पैसे झाले का 14, 25, 70, 50, 70 म्हणजे 700 टन ऊस झाला असता. 20-21 लाखाचा ऊस खराब झाला. आणि ते कोणी बी म्हणायचं ऊसपर्यंत बघितलं. खर्च- ते बी त्या टायमाला 21 लाख होते. नाही आताचा हिशोब झाला तर त्यावेळेस कमी होता. हा, पण 3 ते लाख, 4 लाख होते ना बघा. इतकं कोणी पैसे म्हणायचं म्हणलं तुम्हाला 1.5 लाखाचा होता. ऊस आलेला होता भला धपके धपके. आणि तुम्ही फेकून त्याला सगळं भाव काय नव्हतं. करा काय कळत नाही ना. हे टवडे गेले ना त्या कारखान्याला चक्र लय जणांचं होतं. डायरेक्टर होतं त्याला हात पण कोणाचं बरं देखत नव्हतं. हे पुढे जाते म्हणून त्यानं आमचा औषध नेऊ दिलाच नाही कारखान्याला. हे डायरेक्टर ते ह्याचं हो. काय त्याचं नाव? जुन्या नाही का ते सुनील चौक मेडिकल वर त्याचा बाप होता डायरेक्ट. त्याचा भाव लेकराला बघायचं आलं. लेकरं. हो हे असं असतं. त्याने इतके शेतकरी मारले आमच्यासारखे तर कितीच मारले. पण त्याचा आत्माचा शाप लागेल का नाही का? मग तू मला एक सांग तुझे म्हणाले लेकराला बघत आलं आजच्या टायमाला विचार केला त्या माणसानं फक्त स्वतःपुरता विचार केला. दुसऱ्याला पाप दिला नुकसान केलं स्वतःच्या आनंदासाठी. त्याला काहीच घेणं देणं नाही त्याच्या लेकराहून याच्याहून जे पण व्हायला. मग ह्या गोष्टीचा काय पॉईंट आहे की लेकर भोगायलेत नाही भोगायलेत त्याला काय फरक पडतो. मग याचं जीवन हे त्याने लक्षात घ्यायला पाहिजे होतं की शेतकऱ्याचा शाप आपल्याला नको आपल्या लेकराला लागेल. लागू द्या. आपण आपलं येऊ द्यायची याचा नाही म्हणायचं त्याचा नाही म्हणायचं. तर याला किती आशीर्वाद मिळाला असता आपल्याला मिळाला असता. कोणाच्या हळद रडणं किती बी मोठा आपल्या आपल्याकडे झालं. झालं बस झालं आता. अजून काय म्हणत तुला कॅमेऱ्याकडे बघून. आता काय म्हणायचं मला काही नाही. आता फक्त आधीचा आनंद बघायचा गायत्रीचा आनंद बघायचा पुढचा. देवची तर कितीच नाही आपल्याला. आता गायची लेकर होते सगळ्यात पहिले. हो ते आम्ही- माझ्या तर लग्नाला टाइम होता आता तुला आता टाइमच नाही. तुमच्या दोघांना टाइमच आहे पण ते दोघांचं बघायचं. सिद्धीला टाइम आहे सिद्धीला आता शिकू जाते ना. कसं दिवाळीला झाली की देवला बघायचं त्याचं वाजून टाकायचं. देवचा आपण शुगरचे त्याची माय बी शुगरची त्याला हाताखाली कोण नाही. कोणी नाही बघायला तो कौतिक पाहिजे का नाही. इतकं सगळं असून घरी हा आता तुझं शिक्षणानं आणले. तू जर तुझ्या बापाची कामं बघत होता तर आज कुठे जात होता. बघतो बी ना त्याच्यात काय आता एक माझं तर स्टेबल उद्या पहिले खायचं प्यायचं राहायचं या तर गोष्टी स्टेबल उद्या त्याच्यानंतर धंद्यामध्ये लक्ष देतो. बरोबर तुमच्या शिक्षणावर बोललोच नाही दादू आपण. शिक्षण बोलले ना
काय बोलत राहिले तुम्ही पुढे असं शिक्षणाचा काही प्रयत्न नाही केला? नाही केलं. ते तेव्हा आम्हाला पैसे पैसा- भेटत नव्हते. पैसे नव्हते ना. कलेक्टर, आई UPSC, लोक 10-5 तसं 100-50 वाटत रुपये नव्हतं. ते हुशार होते किती पण त्याच्या जर मनात असं आलं असतं का तेव्हा की खरंच मी मोठा अधिकारी होईल, काही मी शिकून कोणाचे कामधंदे करून शिकल पण असा मोठा होईल कधीच नाही. राजकारणात कोण नाही गेलं? राजकारणात तर करावं राजकारणात गेले होते इतकं लबाड आलं धंदा. होतं, लय आलं ते काळ त्याचं सुधारलं असतं. काऊन नाही सुधारला मग? ते नको म्हणले ना, काऊन नाही म्हणजे? खर्च करून राहिले, सगळ्याला पुढे आणलं पण ते नाही गेले. कमीत कमी पैसे खायला तर जायला पाहिजे होतं. तसं नाही का. एक आहे जीसस क्राइस्ट. कोण? येशू ख्रिस्ट. हो म्हणजे लोकांना चांगलं सांगत राहिला. हो साईबाबा. हो लोकांना त्याचेच वांदे करून टाकले, खायचे प्यायचे. खायचे केले का, त्याला चढवलं, उचल बरं आता खिळे ठोकले. खिळे ठोकले. उचल ना ते तुम्ही बसाय बरं तिथं. आणि एक होता चंगेज खान. तुम्ही इतके लोक हाणले, इतके लोक हाणले, करोडो लोक हाणले, तुम्ही करोडो लोक लाख. चंगेज खान माहिती ना, हा. मंगोल. मग पब्लिकला तसे लोक लागतात. एक चांगले लोक आले की लोक त्याला चढवतील, खेळ ठोकवतील. मग यावं लागते चंगेज खान सारख्या लोकांना. म्हणजे मस्त हाणतील लोकांना, कापतेच. त्याच्यावरच जग चालायला ना. दादून काऊन इतका चांगला विचार केला की नाही नाही हेच नाही, मस्त जायचं, पैसे गिसे खायचे, हे लोक मदत थोडी करतात. विचारायचं ते वेगळंच विचार. बस पोटा आपलं जितकं कष्टाचं आहे का तितक्याच ते ना. चांगले लोक असे घरात बसतात, हो म्हणून बाहेर गुंडे राजकारणामध्ये जाऊन लोकांचे पैसे खातात. अजून तुला काय बोलायचं कॅमेऱ्यात? आता काय नाही बोलायचं, बंद करा, बंद झालं. खूप झाली रेपाटी. आता काय वाटतंय अजून सांग. ते बद्दल आपला भाऊ आपल्या पुढे जाईल, लय पुढे जाणार. त्याच्या पुढे आम्ही जाणार, असा विचार करून बोलायचं.